आले देवाच्या मना, आले देवाच्या मना, तेथे कोणाचे चालेना। हरिचंद्र तारा राणी वागे डोंबागरी पाणी, पांडवांचा साह्यकारी गेले राज्याहुनी दुरी। आले देवाच्या मना, तिथे कोणाची चालेना। तुका म्हणे उगीच राहा, होईल ते जपा। आले देवाच्या मना, तिथे कोणाचे चालेना। विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली दानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। महायुग पेटे तटे भीमरथ्यंबरं पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागत रिष्टां तमानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग गुरु प्रताप नमः नमः, पांडुरंग गुरु प्रताप नमः, पांडुरंग गुरु प्रताप नमः, पांडुरंग गुरु प्रताप नमः। तुत्तरे चरण नातिया पुतिया तुत्तरे चरण नंदातिया बदाने गाते तारू संजल बदाने गाते सगळे म्हणा संजल बदाने सर्व श्री बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावना झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताचे मस्तक पायावरी वारकरी संताचे या वारकरी संताचे या वारकरी संताचे वारकरी संताचे या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोजव मारुती वेगा जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वा तत्मजमानयुत मुख्यं श्रीरामदूतं शंप्रपदे जयंतिकला स्मरण होय सकळे रीतेचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता वंदरंग भूमिका कीर्तने भवितो लोका टाळ मृदंग शोधे दे का तय माझे नम्रदंडवत आयुष्य नमन कोणी सगळा हरिकथा बोले विवड्या बोला आज्ञा आणि म्हणून आपल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे विठाला 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 आले देवाच्या मना आले देवाच्या मनात तेथे कोणाची झाली ना हरिचंद्र तारा राणी वाहिडंबागरी पाणी प्रस्तुत प्राप्त प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवलेला गाडीला उछालीला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे या महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना या जीवावर देवाची सत्ता सांगताना जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत प्रतिपादन करणारा अभंग विठाला प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात। या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे प्रतिपादन करतात। बुवा
सुरुवातीला आम्हाला सिद्धांत म्हणजे काय कळू द्या, मग आम्हाला अभंग कळेल, आणि जर अभंग कळला तरच आम्हाला कीर्तन कळेल. मग सिद्धांत म्हणजे काय, लक्ष देऊ नका. ज्याला गावाची सीमा बांधून ठेवू शकत नाही, ज्याला राज्याची देशाची सीमा बांधून ठेवू शकत नाही, त्याला म्हणा सिद्धांत. जे काल खरं या, जे आज खरं या, जे उद्या खरं राहणार, त्याला म्हणा सिद्धांत. काल उच्चारलं काय, आज उच्चारलं काय, आणि उद्या उच्चारलं काय, तंतोतंत बसणार वाक्य, त्याला म्हणा सिद्धांत. आणि या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत फक्त एकच, आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेल. एकदा का त्या जगाच्या मालकाच्या मनात आलं, एकदा का त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं, नवे नवे एकदा का त्या काळ्या देवाच्या मनात आलं, तुकोबराय सांगतात बाबा हो, आजपर्यंत तिथं कधी कुणाचं चाललं नाही. बुवा चालत नाही म्हणण्याऐवजी कुणाचं चाललं नाही ते सांगा. तुकोबराय म्हटले बाबा, जपे आली तपे आली, रती आली महारती आली, साधू आली संत आली थोर आली, सत्ता आली तारुण्य आलं संपत्ती आली. आजपर्यंत त्या विटेवरच्या मालकाच्या पुढं कधी कोणाला जाता आलं नाही. नाही नाही जाताच आलं नाही बाबा. मरणावर आजपर्यंत विजय कोणाला मिळवताच आला नाही, हे मान्य करावं लागेल. जपे आले तपे आली, रती आली महारती आली, साधू आली संत आली थोर आली. प्रत्येक जीव आला तो निघून गेला. आलेल्या प्रत्येकाला मरावं लागलं, त्याच्या पुढं कधी कोणाला जाता आलं नाही. कुणी असा मरण हे आटळ या, उलटी ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्याला मरावं लागलंय. माणसाचं काय घेऊन बसलं आपलं, चला हा कोणी असला तर जावं लागल. बर, सत्य तारुण्य संपत्ती, सत्तेच्या बाबतीत विचार करायचा. अलीकडच्या काळामध्ये इकडची ग्रामपंचायतीची सत्ता सांगत बसण्यापेक्षा जगात सगळ्यात मोठी सत्ता सध्याच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान आहे. त्या बॉक्सवरचा तो पडदा काढा, कुठले देशाचे पंतप्रधान, बरोबर का नाही. अलीकडच्या काळात देशाचे पंतप्रधान ही सगळ्यात मोठी पदवी आहे. मला वाटते बहुतेक येळे महाराज आपल्या सर्वांना माहिती असेल, 1984चं प्रकरण आहे, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान असणाऱ्या इंदिरा गांधी दौऱ्यावरती निघाल्या, आणि जात असताना हजारो अंगरक्षक त्यांच्या संरक्षणाकरता होते. मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये अंगरक्षक म्हणतात. हा उलटच आहे, आम्हाला नाही लवकर मराठी कळत बुवा. हजारो अंगरक्षक त्यांच्या रक्षणाकरता होते. विटेवरच्या मालकाच्या मनात आलं, जगाच्या मालकाच्या मनात आलं, तर अंगरक्षक सुद्धा पंतप्रधानावरती गोळ्या झाडू शकतो, हे त्यावेळी आपल्याला मान्य करावं लागलं. तिथं किती मोठी सत्ता असली, देवानं सत्तेचं चालू दिलं नाही. बरं, संपत्तीच्या बाबतीत विचार करायचा, अलीकडच्या काळामध्ये 4-2 एकर जमीन आणलंय, मोठा आमचा बंगला, एवढी कमी श्रीमंती सांगण्यापेक्षा जगातला एक श्रीमंत राजा होऊन गेला या, त्याचं नाव आहे राजा रावण. काय नाव आहे? रावण. रावणाची सत्ता सांगायची झालं तर 7 कोटी सोन्याची घरं, 1 लाख ना तो 1.25 लाख पण तो 80,000 बायका, 33 कोटी देवबंदिस्त खाण्यात, 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, आणि मग सिंहासनावरती जाऊन आरूढ व्हायचा. एवढा श्रीमंत रावण, 7 कोटी सोन्याची घरं, एका घराला 3-3 चौकटी, आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. त्याच्या झालं असं, एक दिवशी राजा रावणाला लहर आली, आणि राजाला कधी लहरील सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. लहर आली आणि त्यानं विचार केला, गावामध्ये एक साधू भिक्षा मागण्याकरता आले होते. त्यानं विचार केला ह्या साधूंची मस्करी करावी. सहसा साधू संतांची वारकऱ्याची निंदा मस्करी करूच नाही, पण त्यानं विचार केला आणि साधूला म्हटले, हे बघा साधू आलाय दाराला, मोकळ्या हातानं हे लावत नाही, पाहिजे तेवढं सोनं दिला तुम्हाला तयार या, फक्त एक करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय म्हणले? पाहिजे तेवढं सोनं देतो, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय प्रश्न या? साधूला रावणाने विचारलं, साधू सांगा माझं मरण कधी या? काय विचारलं बाबा? फक्त साधूने विचारलं साधूला, सांगा माझं मरण कधी या, मी मरणार आहे कधी सांगा. का तर रावण आजपर्यंत ह्या विचारात होता की मी कधीच मरणार नाही. रावणाचा विचार काय चालू होता? रावणाच्या डोक्यात विचार, रावण काय विचारात होता की मी कधीच मरणार नाही. आणि अजूनही बी बरंच रावण ह्याच धुंदीत आहे, तर त्यांनी ऐकून जाच. काय वाटलं रावणाला? मी कधीच मरणार नाही. साधू सांगा माझं मरण कधी या? साधू मरण सांगणार तेवढ्यात लंकेतले एक सेवक दावत आला. म्हणे साधू हे बघा, यो सामर्थ्याच्या बळावर नामाच्या बळावर तुम्ही सांगचाल ह्या रावणाचं मरण कधी या, पण एक करा, रावणा तू मरणार आहे असं म्हणू नका, रावणा तू कधीच मरणार नाही असं म्हणा. लबाड बोला म्हटले. म्हणले का हो? त्या सेवकानं सांगितलं, साधू जर तुम्ही सांगितलं का नाही रावणाला, रावणा तू मरणार या, तर त्याच्या आधी तुम्ही मारत चाल. मग काय करायचं? लबाड बोला. साधूने सांगितलं, देह जावं अथवा राहू
पांडुरंग जोड भाऊ मेलो तर चालेल पण लबाड बोलणार नाही. सांगाय चालू केलं ए रावणा ऐक बाबा मरण मरण म्हणशील तर आज नावाचा राजा या आणि आज नावाच्या राजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला येईल. दशरथ कौशलेच्या पोटी राम जन्माला येईल आणि त्याच रामाच्या हातून तुझं मरण लिहिलं या ए रावणा. पण ऐक बाबा तू मरणार याचं तुला दुःख वाटू देऊ नको. तू मरणार याची खंत वाटू देऊ नको. कारण तुला जरी मारणारा तो राम या तरी त्या रामाला सुद्धा एक ना एक दिवशी अवतार संपायचा या. येथे बुरो नाही आले अवतार येथे बुरो नाही आले अवतार रते पामर जेव्हा किती रते पामर जीव किते येथे उरो नाही आले अवतार वा महाराज येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीवगीती येरते पामर जीवगीती. ए रावणा ऐक बाबा तू मारणारा याचं तुला दुःख वाटू देऊ नको. कारण तुला मारणारा जरी राम या त्या रामाला सुद्धा एक ना एक दिवशी अवतार संपवायचा येते उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. कित्येक जीव जन्माला आले कित्येक जीव निघून गेले. आजपर्यंत अमराचं हित कुणी नाही. आलेल्या प्रत्येक जीवाला जायचं या. मग महाराज जर आलेल्या सगळ्यालाच जायचं या सगळ्याच गोष्टी त्याच्या मनात सगळ्या गोष्टी त्याच्या हातात तारणारा मारणारा उद्धार करणारा तोय त्याच्या मनात आल्यावर तो काही करू शकतोय. मग काही करू शकतोय म्हणजे असा आदंतरी बोलण्यापेक्षा पुरावा द्या. पुरावा दिला ग्रंथामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा आहे जो स्वतःच्या शयन कक्षामध्ये अलीकडच्या काळात त्याला बेडरूम म्हणतात. जो स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपताना सोन्याच्या पलंगावर झोपला. विटेवरच्या मालकाच्या मनात आलं. हातामध्ये कटोरा घेऊन उठला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी यावर नाही पटलं. पांडवाच्या आयुष्यातला प्रसंग दिला. ज्यावेळी पांडवाचा पुत्र अभिमन्यू रणांगणामध्ये लढाई निघाला. जात असताना 5 पांडवांच्या पाया पडला. बाबा पांडवांनी आशीर्वाद दिला आयुष्यमान भव. पुढे आला श्रीकृष्णाच्या पाया पडला. श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला विजय भव. द्रौपदी धावत आली म्हणे दादा सगळ्यांनी आशीर्वाद दिला आयुष्यमान भव. तो आशीर्वाद देतोय विजय भव. लेकराला आयुष्यमान भव आशीर्वाद देत नाही. ए दादा तुला माझ्या लेकराच्या आयुष्याबद्दल काही संशय का रे. आता देवाला माहित आहे अभिमन्यू रणांगणात गेल्यानंतर मारणार आहे. का तर तो देव या न कळे कानोबाचे पुढे त्याचं कोडच करणार नाही कुणाला. आजपर्यंत त्याचा अंत लागला नाही कुणाला. त्याला माहिती आहे अभिमन्यू मारणार आहे. पण शब्दाच्या मायेमध्ये गुरपटवलं द्रौपदीला आणि सांगितलं ए द्रौपदी सांग बाई माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. काय प्रश्न केला बाबा. माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. बरं त्या बनी भावंडाचं परत बघू मला खाली बसलेली सांगा बरं. हा बाबा माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. यशस्वी असावं. तुम्ही किती जागला या ह्याला किंमत नाही. तुम्ही कसं जागला या ह्याला फार किंमत आहे. किती पैसा कमवला ह्याला अजिबात किंमत नाही. पण तो कसा आणि कुठल्या मार्गाने कमवला ह्याला फार किंमत आहे. झाला असं पांडवाचा पुत्र अभिमन्यू रणांगणामध्ये लढा गेला. लढण्याचा नियम आहे बाबा. अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही. अनेकांनी मिळून एकावरती तुटून पडायचं नाही. झाला असं कौरवाने अधर्म केला आणि हजारो कौरवाचं सैन्य अभिमन्यूवरती तुटून पडलं. जसं त्या गुलाला मुंग्या चिटकाव्या तशा त्या अभिमन्यूवरती हजारो सैन्य तुटून पडलं आणि पडल्याबरोबर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला अभिमन्यू मरण पावला. हा करता बातमी अर्जुनापर्यंत पोहोचली. अर्जुन धावत आला. मस्तक मांडीव घेतलं. देवाला हाक मारली. देव प्रकट झाला. ए अर्जुना हाक मारली स्वय देवा. झालं काय. ए देवा त्या कौरवाने अधर्म केला रे. युद्धाचा नियम या अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही. कौरवाने अधर्म केला आणि माझा पुत्र अभिमन्यू ठार केला. देवा त्या कौरवाने अधर्म केला. आणि आज बी देण्यात ठेवा बरं का. आपल्याला वाटतं त्या असणाऱ्या कौरव मरण पावले पण येळे महाराज आज सुद्धा कौरव जिवंत आहेत. तर म्हणसाल कुठं आहे ते आम्हाला तर नाही ती दिसली. ऐका कौरवाची घरं आज सुद्धा जिवंत आहेत बाबा. ज्या ठिकाणी अधर्म या ज्या ठिकाणी अनिती या ज्या ठिकाणी अत्याचार आहे ज्या ठिकाणी अन्याय आहे ते घर आज सुद्धा कौरवाचं हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज सुद्धा कौरवाची घरं जिवंत आहेत बाबा. झाला असं कौरवाने अधर्म केला. श्रीकृष्णाच्या पुढे अर्जुन उभा आहे. ए देवा हा अर्जुन झोपला तरी मुखातून कृष्ण कृष्ण नामाचा उच्चार होतोय. रात्रंदिवस तुझं भजन करतो या. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा शिंक जांभळी खोकला की तो काची वेळ वाया गेला. तेव्हा रात्रंदिवस तुझं भजन केलं. विनंती ह्या अर्जुनाचं सगळं पुण्य पणाला लाव. पण विनंती या माझा मेलेला पुत्र अभिमन्यू मला पुन्हा परत कर.
काय मागितलं देवानं? सगळं पुण्य पणाला लावा, फक्त मेलेला पुत्र अभिमन्यू परत करा. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितले, या अर्जुना ऐक बाबा, या विश्वाचा नियम या ऊसापासून साखर तयार करता येते, साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येत नाही. दुधापासून तूप तयार करता येतं, तुपापासून पुन्हा दूध तयार करता येत नाही. हे अर्जुना ऐक बाबा, या विश्वाचा नियम या गेलेला माणूस आयुष्यात परत कधी पाहाय मिळत नाही. उलट भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. ज्यावेळी त्या पांडवांनी देवाला राज्य मागितलं होतं, देवानं अख्खं राज्य देऊन टाकलं, पण आयुष्य मागितलं, एका क्षणाचं सुद्धा आयुष्य दिलं नाही. उलट पांडवांचा सहाय्यकारी गेली राज्याहून येतरी. मग महाराज सगळ्या गोष्टी त्याच्या मनात, सगळ्या गोष्टी त्याच्या हातात, तारणारा मारणारा उद्धार करणारा तोय, सगळं त्याच्या हातात. मग आमच्या हातात काय? तुकाराम महाराज म्हणले, तुमच्या हातात काहीच नाही, तुमच्या हातात काहीच नाही रे बाबा. हो, तुमच्या हातात आता फक्त एकच गोष्ट राहिली आहे. काय? मोबाईल. मोबाईल नाही बाबा, आमच्या हातात एक गोष्ट राहिली, त्याचं नाव आहे कर्म. काय राहिले तुमच्या हातात? कर्म. आणि कर्म देवाला आवडतं तसं केलं पाहिजे. बरं, कर्म का राहिलं? कारण हे आपलं माणसाचं आयुष्य. पुढे बघा सगळे, आता हे आयुष्य आहे माणसाचं बाबा. आयुष्याच्या पुस्तकाला बाबा 3 पान आहेत. पहिलं पान जन्माचं, दुसरं पान कर्माचं आणि तिसरं पान मरणाचं. ही 3 पान. जन्माचं जे पान आहे ते देवानं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं आणि मरणाचं पान त्याच्या ताब्यात ठेवलं. म्हणजे जन्म आणि मरण ह्या 2 गोष्टी त्यानं स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं आणि कर्माचं पान आपल्या हातात देताना देवानं असं कोरं करकरीत दिलं. त्यावर काय लिहिलं नाही. कर्माचं पान असं कोर या, त्यावर काहीच लिहिलं नाही. कर्माच्या पानावर देवानं कुठलं चित्र काढलं नाही. कर्माच्या पानावरचं चित्र गुप्त या, म्हणून मेल्या हिशोबाला चित्र गुप्त. की हा, कर्माच्या पानावर माणूस म्हणून जन्माला आलाय तुम्ही, देवानं कर्माचं पान कोरं करकरीत दिलं. हा मुद्दा चालू होता, ध्यानात ठेवा. कर्माचं पान कोरं करकरीत दिलं, त्यावर काय लिहिलं नाही, चित्र काढलं नाही, चित्र गुप्त या, म्हणून मेल्या हिशोबाला चित्रगुप्त. बरं, कर्माच्या पानावर देवाने 2 ठिकाणी सह्या केल्या. काय केलं? 2 ठिकाणी सह्या केले. ते तिथं लिहिलं या नियम व अटी लागू. बघा, हे कर्माचं पान आहे आपलं माणसाचं आयुष्य. ह्या देवाने 2 ठिकाणी सह्या केल्या, तिथं लिहिलं या नियम व अटी लागू. कळते का? मराठीत त्याला कंडिशन्स अप्लाय म्हणतात. काय? नियम व अटी लागू. पहिला नियम असा या, माणूस म्हणून जन्माला आला, तुम्हाला कर्म करावं लागेल. चांगलं करा, वाईट करा. हे बघा, तुम्ही पाप करा, पुण्य करा, देव तुम्हाला काही म्हणत नाही. चांगलं करा, वाईट करा, चांगलं बघा, वाईट बघा, देव तुम्हाला काहीच म्हणत नाही. पण एक या, देवाने कर्माच्या पानावर 2 ठिकाणी सह्या केल्या. पहिली सही केली, तिथं असं लिहिलं या, माणूस म्हणून जन्माला आलाय, चांगलं करा, वाईट करा, कर्माच्या पानावर तुम्हाला कर्म हे करावंच लागेल. आणि कर्माचा दुसरा नियम या, केलेलं कर्म एक ना एक दिवशी भोगावंच लागेल. माणूस म्हणून जन्माला आला, कर्म करावंच लागेल. आणि दुसरा नियम, केलेलं एक ना एक दिवशी भोगावं लागेल. केले कर्म झाले, तिची भोग आली, उपजले मेले, जण जन्माला आले. आता बहुतेक लक्ष देऊ नका तुम्ही सगळे जाणकार टाळ करू बाय बाबा. वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं का नाही, ह्या प्रमाणाशिवाय पूर्णच होणार नाही. कुठलं प्रमाण? केले कर्म झाले, त्याची भोग आली, उपजले मेले, आयुष्य किती. हे प्रमाण किती बारकाने ऐकता मला माहित नाही, पण बुवा ह्या प्रमाणामध्ये 5 क्रियापद येते. किती? 5. केले, झाले, आले, उपजले आणि मेले. 1 जे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही केली, 2 तुमच्या खात्यामध्ये जमा झाली, 3 येताना तुमच्या सोबत आले, 4 ते घेऊन तुम्ही उपजले आणि 5 तुम्ही मेले. मग महाराज, जर सगळ्या गोष्टी घडणार आहेत, सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, सगळ्या गोष्टी होणार आहे, आमच्या हातात काय? तुकाराम महाराज म्हणले, तुमच्या हातात काय नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. माणूस सहज म्हणतो, बाबा मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, मी हे करू शकतोय. तू काही करू शकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते होणार आहे, जे घडणार आहे ते घडणार आहे. आपण म्हणतो बिचारा अमका तमका दवाखान्यापर्यंत पोहोचला असता, वाचला असता. आहा, जिथं लिहिलंय तिथं चालून जावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. माणूस म्हणून जन्माला आला या, कधीतरी गरुड पुराण उघडा आणि त्या गरुड पुराणामध्ये पहा, गरुडाची आई आजारी पडली मामा. ना आजारी पडल्याबरोबर यम दारात आला आणि डोकावून माघारी निघून गेला. गरुडाने विचार केला, आई आजारी या, यम दारातला निघून गेला, नक्की आईला नेण्याकरता आला असेल. म्हणून आईला पाठीवर गरुडाने घेतलं आणि उंच उड्डाण मारून एका उंच हिमालयाच्या पर्वतामध्ये गुहेमध्ये आईला नेऊन ठेवलं. आणि ज्या गुहेमध्ये आईला ठेवलं, सांगितलं, आई हे बघ, आता काळजी करू नको, चिंता करू नको, तुला कशाची काळजी करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, आता इथं बिंदास्त राहा, पाहिजे ते मला माग. असं सांगून गरुड जसा माघारी वळला तसा दारात यम दिसला. गरुडाने विचारलं, यमा बाबा काल आलास, दारातून निघून गेला, आज येतो या, नेमकं कारण काय? तुझं म्हणणं काय या? त्यावेळी त्या यमानं सांगितलं, ए गरुडा,
काल तुझ्या दारात आलो महागारी निघून गेलो त्याचं कारण आहे तुझ्या आईला नेण्याकरता आलो होतो पण तुझ्या आईचं मरण त्या घरात न लिहिता या गुहेत लिहिलं होतं आणि आज इथं येऊन हसतो या त्याचं कारण एवढंच या ए गरुडा अरे आज हे यमाला सुद्धा मान्य करावं लागलं जे विधी लिखित लिहिलं या जे घडलं या जे होणारं या जे लिहिलं या अरे आजपर्यंत मी ऐकलं होतं हे माणसाला चुकलं नाही पण आज यमाला सुद्धा मान्य करावं लागलं जी लिहिलं या ती कर्मलेखा देवादिकाला सुद्धा चुकली ना कर्मलेखा देवादिका चुकना देवादिका चुकना देवादिका चुकना देवादिका चुकनिया देवादिका चुकनिया नामा मले कर्मलेखा देवादिका चुकना देवादिका चुकना देवादिका चुकना देवादिका चुकने केना देवादिका चुकने देवादिका चुकना ए गरुडा आज हे आम्हाला सुद्धा मान्य करावं लागलं लेखा हे कर्मलेखा माणसाचं काय घेऊन बसला देवादिका चुकेना नामा म्हणे कर्मलेखा देवादिका चुकेना बुवा ह्या सगळ्या गोष्टी जर होणार असतील सगळ्या गोष्टी घडणारच आहे मरण जर येणारच आहे तर आमच्या हातात काय तुकाराम महाराज म्हणले तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही फक्त एक करा जे घडतंय जे होतंय ते बघत राहा तुम्ही काही करू शकत नाही जे होतंय ते उघड्या डोळ्यानं पहा तो काय म्हणे उगीच राहा होईल ते सहज पहा का तर ह्या जीवावर त्याची सत्ता या त्याच्या मनात आल्यावर तो काही करू शकतो या आले देवाच्या मनात तिथे कोणाचेच चालेना काही सयार्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला साजेल असा ह्या जीवावर देवाची सत्ता सांगणारा अभंग विडाला नियोजन पायोजन सर्वांना ज्ञात या कैलासवासी म्हणा स्वर्गवासी म्हणा अथवा वैकुंठवासी म्हणा या कुटुंबाचं अस्तित्व पावित्र्य मांगल्य स्वाभिमान अभिमान या कुटुंबाचा बाप कैलासवासी पांडुरंग नाना ठोंबरे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध त्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवा भगवंताचं पवित्र नामचिंतन समस्त ठोंबरे पाहुणे परिवाराने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा त्यांच्या पश्चात त्यांचे बंधुराज श्री दादासो नाना ठोंबरे असतील व त्यांचे दोनही चिरंजीव श्री अजय पांडुरंग ठोंबरे व श्री सौरभ पांडुरंग ठोंबरे या समस्त ठोंबरे पाहुण्यांनी एका वडिलाच्या प्रीत्यर्थ हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे 1 वर्ष पूर्ण झालं त्यांना या कुटुंबातून जाऊन आणि आजच्या तिथीला तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा या त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता कीर्तन या मला सुरुवातीला सांगू द्या गड्या त्या आत्म्याला आज जर पुण्य मिळणार असेल मिळणार आहे आज तो आत्मा पावन होणार आहे पण बुवा तो आत्मा आधीचाच पुण्यवान आहे तुम्हाला कसं कळलं ऐका गेलेल्या जीवात्म्याच्या वर्षश्राद्धाला दारात कीर्तन व्हायला भजन कुठं सुद्धा होत नाही बरं का ऐकून जा गेलेल्या जीवात्म्यानं कुठंतरी पुण्य केले गेलेल्या त्या जीवानं कुठंतरी दान धर्म केला असेल कुठंतरी मुक्या जनावरांची सेवा कुठंतरी गोरगरिबांची सेवा कुठं का व्हायना जीवाला जीव जाणला असेल म्हणून की काय भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन याप्रमाणे गेलेल्या जीवात्म्याचं काहीतरी पुण्य असावं लागतं त्याशिवाय दारात कीर्तन होत नाही का तर जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा जिथं कीर्तन चालू आहे तिथं देव येतोय आणि देव कुणाच्या बी दारात याला येणं नाही बाबा काहीतरी पुण्य आहे आत्म्याचं म्हणून वर्षश्राद्धाला कीर्तन होतं या आणि त्या आत्म्याचं पुण्य आहेच आहे पण त्या आत्म्याला अधिक पुण्य प्राप्त करून देण्याकरता समस्त ठोंबरे पाहुण्यांनी आयोजित केलेला हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या प्रथम आलेले तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग पैर पाहुणे गणगोत्र मित्र परिवार अपेष्ट आलेले तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना कीर्तन सेवेसाठी ज्यांची सुंदर आणि समर्पक साऊंड सिस्टीम दादा तुमचा मनापासून आभार व्यक्त करत असताना कीर्तन सेवेसाठी ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र आमचे माऊली महाराज कोरडे असतील सुंदर मृदंग वाजवता तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना कीर्तनाला गायनाची साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण दत्तात्रेयजी महाराज राऊत असतील आदरणीय येळे महाराज असतील महाराज तुमच्यासहित सर्व टाळकरी मंडळी विनेकरी बाबा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना झालेलं जर कीर्तन वाटलं आपल्याला परत पाहावं तर संत बाळूमामांच्या नावानं चांगलं हा यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे कुलाल पाहुणे तुमचंही मनापासून आभार व्यक्त करत असताना आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक ह्या ग्रामदैवता चरणी दंडवत गुरुवर्याच्या चरणी दंडवत सकल संत महात्म्य मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत वाणीला आरंभ अभंग तुकोबरांचा 4 चरणाचा आहे
ते बघा बॉक्सवर 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना जीवाव देवाची सत्ता सांगणार अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या जीवाव देवाची सत्ता सांगत आहेत. आता अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आहे आणि कीर्तन वरिष्ठ श्राद्धाचं आहे. पुढे बघा सगळ्यांनी आपल्याकडे थोडा वेळ राहिला आहे. विठाला विठाला कीर्तन वरिष्ठ श्राद्धाचं या आणि अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आज प्रसंगाला अनुसरून आपल्याला कीर्तन करायचे. समस्त ठोंबरे पाहुण्यांनी एका वडिलाच्या प्रीत्यर्थ सोहळा केलाय. आज तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा आहे. वाटलं त्या आत्म्याला पुण्य मिळावं तर कीर्तन प्रसंगाला धरून केलं पाहिजे. आणि प्रसंगाला धरून केलेलं कीर्तन देवापाशी पोहोचतं बरं का मामा. प्रसंगाला धरून केलेलं कीर्तन देवापाशी पोहोचतं आणि कीर्तन हे देवासाठीच असावं. नावासाठी केलं की थोड्या दिवसाचा काळ असतो, लिहून घ्या. देवासाठी केलेलं काय अडचण आहे, मग देवासाठी करा. आणि देवासाठी करत असाल तर प्रसंग सांगा श्राद्धाचा या. मग श्राद्धाचं सुरुवातीला सगळं चरित्र ते पॅक करा नाही तर काढून टाका म्हणा. सुरुवातीला आपल्याला सगळं वर्ष श्राद्धाचं चरित्र पाहायचं, नंतर अभंगकडे वळू आणि नंतर समाज प्रबोधन होईल. विठाला विठाला सगळं वर्ष श्राद्धाचं चरित्र पाहू, नंतर अभंगकडे आणि नंतर समाज प्रबोधन होईल. पुढे बघा सगळे समस्त ठोंबरे पाहुण्यांनी एका वडिलाच्या प्रीत्यर्थ सोहळा केला या. आज त्या आत्म्याला जर शांती मिळावी वाटत असेल तर सुरुवातीला आम्हाला श्राद्ध कळू द्या. आता पुढे बघा सगळे अभंगात प्रवेश करा. जल प्रस्थानित मामात 3 वर्ग. पहिला वर्ग देवाचा, दुसरा संताचा आणि तिसरा माणसाचा. आजच्या कीर्तनात देव संत जास्त न पाहता आपल्याला फक्त माणसाचं पाहायचं. देव जाऊन आणावा लागला, संत स्वतः आली आणि आज आपल्या सगळ्या माणसाला नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. देव आणावा लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतारकीशी. आपल्या पाळीशी भक्तजना अधर्म वाढला, ग्लानी हानी संकट बाधा वाढली, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला की अधर्म वाढला की त्या देवाला जाऊन आणावं लागलं. आणि याला रूपा बळी करुणी खळी हरिदास येत नाही, जाऊन आणावं लागतं. लक्ष द्या, आणावं लागतं देवाला आणि स्वतः येतात संत. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात. बहुतेक त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणतात, आलो म्हणे तू कामी नामाचा धारक, आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येताना येतो म्हणाले, जाताना जातो म्हणाले, कारण काळावर सत्ता आहे. काळ म्हणजे काय, यम, आणि यम म्हणजे काय, मरण. मरणावर सत्ता आहे. कुणाची संताची? आजपर्यंत मरणावर कधीच कुणाला सत्ता गाजवता आली नाही बघा. मरण ही गोष्ट अशी अटळ आहे, कुणाचीच सत्ता नाही. तुम्ही काय बी चुकवा, पण जन्म मरण कधी कुणाला चुकवता येत नाही. जन्माला मरणार ए त्रिकालबादी सत्य या, खाटेवाला ताटेव जाणार, बारसं झालं तेरस निश्चित या. ज्ञानोबराय सांगतात, उपजते नाशे नाशिले ते पुनरपेतीचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विश्वास जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जायचं या, काही बी चुकवा पण जन्म मरण चुकवता येत नाही. पुढे बघा सगळे शास्त्रानं आपलं 3 सोहळं पाडले. किती बाबा, किती? 3. पहिला सोहळा असतोय माणसाचा जन्माचा, दुसरा सोहळा माणसाचा लग्नाचा आणि तिसरा सोहळा माणसाचा मरणाचा. किती झालं बाबा? 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. पाहुणं त्यातला एखादा सोहळा हुकवता येतो. कुठला? बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला पर्याय नाही. चला, पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा हुकवता येत नाही. जन्माला मरणार त्रिकालबादी सत्य, पण संत जन्माच्या मरणाच्या निसर्गाच्या बी पुढचे. निसर्ग म्हणजे आजपर्यंत निसर्गावर कधी कुणाची सत्ता नाही. निसर्ग आमच्या हातात असता. पाठीमागच्या महिन्यात त्या धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये महापूर येऊन गोरगरिबांची घरं पाण्याखाली जाऊ दिली नसती, गोरगरिबांची दिवाळी पाण्यात वाहू दिली नसती. कुणाच्या हातात आहे निसर्ग? पंचमहाभूता फक्त सत्ता संताची. जन्म मरणावर सत्ता, निसर्गावर सत्ता, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम त्यांची अपशी शक्ती. म्हणून भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी, तू क्या घरी राब तसे तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम. आजपर्यंत काळावर सत्ता गाजवली संतांनी. अशा अधिकारी संपन्न संत आले. लक्ष देऊ नये का. येत असताना बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवला म्हणून. बुडत चाललेलं जग साधू संताला पाहुलं नाही. अवतार घेतला, तुम्ही आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट दाखवली. म्हणून मार्ग दावणी गेले आधी दयानिधी किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती
राहिला त्या कीर्ती जगामध्ये संत आली पुण्यकर्म करून निघून गेले. आता मुद्द्यावर या. देव जाऊन आणावं लागला. शास्त्रानं साजरी केली जयंती. संत स्वतः आले पुण्यकर्म करून निघून गेले. साजरी केली पुण्यतिथी. पण आज आपल्या सगळ्या माणसाला नको म्हटलं तर जन्माला यावं लागतं. जन्माला आल्यावर बाबा केलेल्या कर्माचे भोग बघून शेवटी मरावं लागतं. आणि मेल्यानंतर माणसाचा शेवटचा विधी म्हणून आज वर्ष श्राद्ध करावं लागतं. विडाला विडाला पुढे बघा. सगळं वर्ष श्राद्धाचं चरित्र तुम्हाला सांगणार आहे बरं का. कोणी सांगितलं असेल नसेल ह्याच्या आधीचं मला माहित नाही, पण मी पुढं आलोय तर सांगून जातो. माणसाचं श्राद्ध तुम्ही सांगता. बरं, देवाची जयंती संताची पुण्यतिथी माणसाचं श्राद्ध. का माणसाचं श्राद्ध? त्याला कारण या. ऐका, आपण करतो यात नवलय. समस्त ठोंबरे पाहुणे एका वडिलाचं वर्ष श्राद्ध करता, यात काय नवलय बाबा? हे मी मगाच सांगितलं, नामा म्हणे कर्मलेखा देवादिका चुकेना. कर्मरेखा जी विधी लिखित आहे, हे माणसाचं काय घेऊन बसला? हे देवादिकाला चुकलं नाही. देवाला करावं लागलं, संताला करावं लागलं, आपण माणूसही करावंच लागलं. या विश्वातलं पहिलं श्राद्ध केलं पांडवांनी. लक्ष देऊ नका, देवाला चुकलं नाही सांगतोय. ज्यावेळी पांडवाचा वडील पंडूराजा देह ठेवला, आत्म्याला शांती मिळत नव्हती बाबा. 5 पांडव नाव धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 जण विष्णूकडे गेले. देवा अहो फार दिवस झालं आमच्या वडिलांना देह ठेवलाय, आत्म्याला काय शांती मिळेना बघा. देवानं सांगितलं, हे मुलांनो ऐका, ज्या तिथीला तुमच्या वडिलांना देह ठेवला, ज्या तिथीला तुमच्या आईनं देह ठेवला, तीच तिथी एका वर्षाला अनुसरून त्या तिथीला एक यज्ञ करा. कोणता यज्ञ? अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान, पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, अशा अनेक दान, अशा अनेक विध्या करा. त्या सगळ्याचं पुण्य एका पुष्पामध्ये उतरल आणि पुण्याचं प्रतीक असणारं पुष्प फूल त्या आत्म्याला समर्पित करा. आत्मा पावन होईल आणि पावन झालेल्या आत्म्याला स्वर्गामध्ये निश्चित अशी जागा प्राप्त होईल. हे श्राद्ध देवानं केलं. कोणा चाललं या? माणसाचं नाही, माणसाला चुकणारच नाही बाबा. कुणी केलंय? देवानं. आता देवापेक्षा अधिकार मोठा त्या संतांनी सुद्धा केलं. आम्ही तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही आईचं वडिलाचं श्राद्ध केलं, जरा आम्हाला सोपं करून सांगा, तुम्ही श्राद्ध पिंडदान का केलं? हा, पिंड पदावरे पिंड पदावरे प्रश्न आहे आमचा, तुम्ही वर्ष श्राद्ध का? लक्ष देऊ नका, वर्ष श्राद्धाचं चाललंय, अलीकडे असलं कोणी सांगत नाही. का केलं तुम्ही वर्ष श्राद्ध? कारण माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. लक्ष देऊ नका सगळ्यांना. आता घरातला माणूस मरण पावला का नाही बाबा, त्याचा पितर होत असतो आणि पितराच्या ऋणातून मुक्त होण्याकरता वर्ष श्राद्ध करावं लागतं. जर वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम तुम्ही दारात नाही केला तर अहकटा त्याची करीती पितर वंश दुराचार पुत्र झाला. गेलेले पितर पाठीमागच्या पिढीला त्रास देतात. आणि ऐकून जा पाहुणे, माणसाच्या घरात पितृदोष लागण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे, गेलेल्या जीवात्म्याला शांती न मिळणं. त्यासाठी काळजीपूर्वक वर्ष श्राद्ध करावं लागतं. वर्ष श्राद्ध नाही केलं तर पित्र त्रास देतात आणि श्राद्ध केलं तर नामा म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छेती सर्व काळ. जर श्राद्ध केलं तर पाठीमागच्या पिढीला सुखाचा आशीर्वाद देऊन जातात. म्हणून की काय वर्ष श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध म्हणाल तर श्राद्धात शास्त्रानं 3 प्रकार पाडलं. किती हो बाबा?
अलीकडे असलं कोणी सांगत नाही लक्ष देऊ नाही का, आणि त्यातली त्यात तरणी पोरं तर सांगत नाहीत, लिहून घ्या. लक्ष देऊन ऐकलं तर कळणार आहे. 3 वर्ग. तिसरा म्हणजे पहिलं म्हणजे पाक्षिक श्राद्ध, दुसरं मासिक आणि तिसरं वार्षिक. पाक्षिक श्राद्धाचा विचार करायचा. पितृ पंधरवड्यामध्ये वर्षाच्या आत असेल तर चवेत भरणी केली जाते, आणि वर्ष होऊन गेल्यानंतर पितृ पंधरवड्यामध्ये नातेवाईक जेवणाकरता घालतात, याला म्हटलं जातं पाक्षिक श्राद्ध. दुसरा प्रकार मासिक श्राद्ध. मुळात माणूस मरण पावला की सावडण्याच्या विधीपर्यंत घरात असतो. सावडण्याच्या विधीनंतर तो आत्मा घराच्या बाहेर पडतो, या पंचकृषीमध्ये भटकतो. कुठपर्यंत? आजच्या तिथीपर्यंत. आणि आज बरोबर 12 नंतर तो आत्मा स्वर्गाच्या दारात उभा या त्या आत्म्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता कीर्तन आहे. अशी 11 महिने फिरणारा आत्मा आज 12व्या तिथीला पुण्यवान होणार आहे. 11 महिना आत्मा फिरत असताना आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला पावणा जेवाय घालायची परंपरा आहे. बरोबर का बाबा? पावणा जेवाय घातला जातो. तो आत्मा त्या पावण्यामध्ये विलीन होतो, प्रविष्ट होतो, भोजन ग्रहण करून आपल्या मार्गाने मार्गस्थ होतो. याला म्हणा मासिक श्राद्ध. आणि तिसरं चालू असलेलं वर्ष श्राद्ध. विडाला विडाला हे झालं वर्ष श्राद्धाचं चरित्र. कळलं का? ऐकलं ना सगळ्यांनी? आता हे बघा, ऐकायचं म्हणून कोणी ऐकू नका. उद्या आपल्या सगळ्याचा बी ह्योच दिवस आहे म्हणून तरी ऐका. अजून किती सोपं सांगू. हा मी काय सांगितलं परत आठवण करून देतो. मी 20 मिनिटं घालवली. आता 3 वर्ग. तिसरा माणसाचा. माणसाचं श्राद्ध का आम्ही का करायचं? आता लक्ष देऊ नका. पहिलं कुणी केलं, आम्ही का करायचं? केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, त्यात प्रकार किती, करावंच लागल का? सुरुवातीला सगळं सांगितलंय. परत म्हणायचं नाही ठोंबरे पाहुण्याला काय काम नव्हतं गड्या, कुठनं तावशीचा बुवा बोलावला काहीच कळालं नाही. ते रामभाऊ तंबाखू निमी कीर्तन तंबाखू वारी चालली ती आमची. हा त्यामुळे सुरुवातीला सगळं सांगितलं. प्रश्न असा आहे, ठोंबरे पाहुण्यांनी वर्ष श्राद्धाला कीर्तन का ठेवलं? काय कारण आहे वरी श्राद्धाला कीर्तन? आणि कशापाय कीर्तन, कशापाय एवढा खर्च, कशाला आटास बुवा तरी का कमी येतोय का, कशाला खर्च करायचा एवढा? कारण आहे त्या पाठीमागं एक कारण आहे. वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवण्यापाठीमागं एक कारण आहे. ऐकून जा रे बाबा. जसा तो जीव गेला या तसा उद्या आपला जीव जाणार आहे. सावध करण्यासाठी कीर्तन. बुवा सावध करायचं म्हणजे नेमकं आजच्या कीर्तनात काय सांगायचं? नग गरुडाच्या आयुष्याचा, नग गरुडाच्या आयुष्याचा, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, महाराज कशासाठी वर्ष श्राद्धाला कीर्तन? ऐका, तो जीव गेला उद्या आपला जीव जाईल. सावध करण्यासाठी कीर्तन. सावध करायचं म्हणजे काय? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचं. झालं गेलं जाऊ द्या. ऐका रे बाबा, तो जीव गेलाय, तो जीव आहे, तो शरीर आहे, देह होता, माणूस होता. आपला जीव आहे, आपला शरीर आहे, आपला आत्मा आहे, आपण माणूस आहे. आपला जीव या जाणार आहे, जायचे शरीर जाईल क्षणात, आम्ही मरणार या. सावध करण्यासाठी कीर्तन. सावध करायचं म्हणजे काय? आजच्या कीर्तनात बाबा शास्त्र सांगते. बोवा अजूनही बी शास्त्राला धरून आहे. शास्त्र काय सांगते येळी महाराज? आजच्या कीर्तनात फक्त मानवी देहाचं बोलायचं. माणसाबद्दल, का तर गेलेला माणूस आहे, आपण माणूस. माणसाबद्दल बोलायचं झालं तर माणसाबद्दल 2 गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे माणूस जन्माला आला, आणि दुसरी गोष्ट माणूस मरण पावला. ह्याच 2 गोष्टी महत्वाच्या. आधी जन्म पाहू, नंतर मरण पाहू. जन्म जर बघायचा तर तुमचा आमचा हा जन्म अनमोल आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे 12 मनुष्य देहाचा. ऐकून जा रे बाबा. मुंगीपासून हातीपर्यंत जेवढे सजीव प्राणी, पाण्यातलं, जमिनीवरचं, आकाशातलं, कुठलं बी प्राणी असू दे, सगळ्या प्राण्याचा जन्म 1 कोटी वेळा घ्यायचा, 1 कोटी वेळा मरायचं. मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडी. अरे जसा त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा तुमच्या आमच्या हातामध्ये हा नरदेह सापडला. तोही मिळाला देत असताना देवा 83,99,999 योन्या पार करून शेवटचा जन्म दिला. देवानं एवढ्या सगळं जीव जन्माला घातलं. विचार केला, यामध्ये एक बी जीव असा नाही ज्याला वाचा नाही, ज्याला बोलता येईना, ज्याला हसता येईना, ज्याला नाम घेता येईना. म्हणून देवानं स्वतःचं नाव घेण्यासाठी एक जीव निर्माण केला. त्याचं नाव आहे माणूस. म्हणून याच देही घडे च लावलं. म्हणजे माणूस सोडून, हा माणूस सोडून दुसरं कुठलं जनावर आहे बाबा नाव घेतोय देवाचं? सांगा लागली पैंज आपल्या. कुठला जीव आहे दुसरा नाव घेतोय देवाचं? नाही घेऊ शकत. याच देही घडे
च लावलं याशिवाय दुसरा जन्मच नाही ज्यामध्ये देवाचं नाव घेता येईल. हा जन्म दिला तोही आपल्या सगळ्याला आईच्या गर्भात. लक्ष नाही का माणसाबद्दल चालू झाले. आपल्या सगळ्याला जन्म दिला. आपण सगळे आईच्या पोटातून आईच्या गर्भातून आईच्या उदरातून जन्माला आलो. ज्यावेळी आपण सगळे आईच्या पोटात होतो त्यावेळी म्हणायचो देवा एक वेळी करी या दुखा वेगळी दुरिताची जाळे हे भगवंता पांडुरंगा आम्हाला जन्माला घाल बाबा. हे बघ ह्या आईच्या यातना गर्भाच्या सण होत नाही. एकदा तो आम्हाला गर्भातून मोकळं केलं एकदा तो आम्हाला जन्माला घातलं की मग आठवीनं पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा. काय म्हणलोय आपण सगळे आईच्या पोटात असताना देवा जन्माला घाल. जर आईच्या गर्भातून मोकळं झालो का नाही ह्या मायाजाळातून मोकळं झालो जन्माला आलो की रात्रंदिवस तुझं भजन करील. कधी म्हटलोय आपण सगळे आईच्या पोटात असताना बाबा. आणि जन्माला येतानाच माणूस कवा 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 करत आलाय. कवा म्हणलो होतो माणसाने पहिले जर गद्दारी कोणासोबत केली असेल का नाही जन्माला आल्याबरोबर देवासोबत केली. आणि तिथून पुढं कुणी किती केलं जाते त्याला माहिती आहे. आपण पहिली गद्दारी देवासोबत तरी देवानं माफ केलं. उदाहरणार्थ आहे म्हणल्याकडे माणूस आहे चुकला असेल म्हणून जन्म दिला. बरं जन्म देत असताना फुकट वाक्य खाली अंडरलाईनच करून ठेवा. एखादी गोष्ट फुकट मिळाली का नाही त्याचं महत्त्व आम्हाला कळत नाही पण ती गोष्ट विकत मिळाली की त्याचं महत्त्व कळतं. जा तुम्ही फलटणला जा लोणंदला एखादी गोष्ट विकत आणा घरात जपून वापरली जाते पण तीच गोष्ट फुकट मिळू द्या त्याचं महत्त्व कळत नाही. महिला मंडळ जा बाजारात जा तुम्ही फलटणला आणि एखादी साडी विकत आणा. आमच्या माय मावल्या ती जपून वापरते त्या पण तीच साडी फुकट मिळू द्या. फलटण तालुका इकडं नाही का हा इकडं नव्हत्या मिळाल्या. चला हा आमच्या बारामती इंदापूरला लय साड्या मिळाल्या इलेक्शनच्या पिरियडला. बरं नाही मामाची कृपा झाली आमच्या इकडं. मामा एवढ्या साड्या मिळाल्या का नाही ते काय वाटतील त्या टायमाला काय सांगता येत नाही बाबा. झालं असं एवढ्या साड्या घरागणी साड्या. तसं एका माय माऊली गणी एकच साडी होती पण माझ्या आईनं 5 साड्या घेतल्या होत्या फुकट. फुकट मिळाले की मग कळत नाही. बरं आणि ते झालं कसं माहिती आहे का माझ्या आईनं 5 साड्या घेतल्या तिला आवडल्या नाही त्या म्हणून तिनं कुठल्या आयरावली कुठल्या पोशागाव फिरावली तिलाच कळली नाही. मला खरं सांगा बरं बिचारीनं ती जर बारामतीहून एकत आणली असती तर अशी आयाराव फिरावली असती का. म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं म्हणून माझ्या आईचं घेतलं नाही तर घरोघरी तीच होता आमच्याकडे. काय करायचं हा फुकटचं घालो की आम्हाला किती घ्यावं ते कळत नाही बुवा. झालं असं बरं त्या बिचारीनं माझ्या आईनं बारामतीहून साडी आणली असती तर अशी आयराव कुणाच्या फिरावली असती का पोशाखाव नसती फिरावली. पण ती फुकाट मिळाली म्हणून कळाली का बोला की महिला मंडळ नाही ना कळाली. तसंच आमच्या ह्या देहाचं आहे. आम्हाला बी देह देताना देवानं फुकट दिला म्हणून आम्हाला कळालं. दुर्लभ नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना हो तुम्ही वासुदेव म्हणा. महाराज सावध करण्यासाठी कीर्तन. हा नरदेह दुर्लभ या अरे शेवटचा मिळाला याच्या आधी मिळाला नाही इथून पुढे मिळणार नाही फुकट मिळाला म्हणून आम्हाला कळाला नाही. बरं आम्हाला देह कळाला असतं तर आम्ही देहाची नासाडी करत बसलो नसतो. देह मिळाला असता तर देह वाया घालवला नसता. रोज घरी येताना आम्ही लेजिम खेळत आलोच नसतो. कळलाच नाही. कळाला आणि कळावं म्हणून कीर्तन देणार ठेवा दिला या त्याकरता जागा. आजपर्यंत त्यानं काहीच मागितलं नाही. अभंग ह्या जीवाव देवाची सत्ता सांगणार आहे. अभंग विसरू नका कोणी बघा. अभंग जीवाव देवाची सत्ता सांगण्यासाठी म्हणून ह्या जीवानं त्याला शरण गेलं पाहिजे. त्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता नाही. का त्याला शरण जायचंय कारण त्यानं दिलं या. लक्ष द्या. हात नाही त्याला हात विसरा पाय नाही त्याला पाय विसरा. बाबांना विसरा चालण्याचं महत्व त्यांना कळतंय. त्यांना वाटतं आता आपल्याला पाय असावं. कोणाला हात नसेल त्याला विसरा हाताचं महत्व. ज्या दिवशी जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळी. हे नुसतं बघणं सोपं असतं पण ज्याचं त्याला दुःख माहिती असतं कसं आहे. डोळा नाही त्याला डोळा विसरा. आपल्याला सगळं दिलं या त्यानं त्याकरता जगा. पाया पडून सांगतो ऐका का त्याकरता जगा त्यानं दिलं या. आपण लय श्रीमंत अलीकडच्या काळात श्रीमंतीची व्याख्या बदलली. मी श्रीमंत कोणाला म्हणतो नीट ऐका. ज्याच्याकडे लय मोठा बंगला आहे लय गाडी आहे लय पैसा आहे तसली श्रीमंती कोरोनात जळून गेली या. त्याला श्रीमंत म्हणायचं नाही. कोरोना श्रीमंत लोक मिलीच नसती. कोण म्हणतं श्रीमंत त्याला. श्रीमंत बाबा 3 गोष्टीनं ओळखा. 1 ज्याचे आईबाप जिवंत आहेत तो श्रीमंत. 2 देवानं दिलं ह्या समाधान मानून धरणी माईला टेकल्या ज्याचा डोळा लागतो या तो श्रीमंत या. आणि 3 जो जिवंत या तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत. विठाला विठाला
पहिली गोष्ट आईबाप जिवंत तो श्रीमंत का तर सर्व तीर्थाची आधुरी जे का माता त्याला कुठं जायची गरज नाही जर तो आईबापासोबत चांगला असेल तर बरं का त्याला कुठं जायची गरज नाही तो लय श्रीमंत आहे. 2 देवानं दिलं ह्यात समाधान मानून टेकल्या टेकल्या जसा डोळा लागतोय तो श्रीमंत. 3 जो जिवंत आहे तो श्रीमंत. आपण जिवंत ह्यात श्रीमंती मानायची का आणि श्रीमंती खरी हीच आहे हो. तसं बघायचं झालं तर तुम्ही खरी श्रीमंती ही आहे आणि खोटी श्रीमंती जर बघायचं झालं का नाही तर ती श्रीमंती गरीब असते आणि गरिबी ही श्रीमंत असते. कळते का तुम्हाला काय? गरीब माणूस श्रीमंत असतो आणि श्रीमंत माणूस गरीब असतो. गरीबाला बाबा झोपल्या झोपल्या असा डोळा लागतोय. श्रीमंताला रातच्या 2 वाजता उठून झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात तरी झोप लागत नाही. श्रीमंती सुखानं खाऊन देत नाही बाबा. मी रोज जहागीरदाराच्या दारात कीर्तन करणारा माणूस आहे. मध्ये मध्ये त्या फलटण तालुक्यामध्ये तुमचा तालुका दडस पाहुण्याच्यात कीर्तन झालं. त्या दडस पाहुण्याच्यात कीर्तन झालं शेजारी एक पाहुणे जेवाय बसली. लय मोठा माणूस आहे तो. म्हणलं पाहुणे हे बघा गोड आहे अहो गुलाबजामची पंगत आहे घ्या थोडंसं खावा. ते म्हणले नाही महाराज मला साखरेचा त्रास आहे घरी जळता जळणं त्रास कशाचा आहे खाऊन देतोय का देव सुखानं. नाही म्हणलं पाहुणं घ्या काय होत नाही मी बसलो तुमच्या शेजारी खा बरं काय होत नाही. ते म्हणला बुवा हे बघा मी खाईन पण पुढच्या वर्षी तुम्हाला यावं लागेल. देतोय का खाऊन सुखानं देऊ का काय जाळायची वेळ तसली श्रीमंती. पाया पडून सांगतो आपण जिवंत लय श्रीमंत खाऊन पिऊन सुखी लोक या. पाया पडून सांगतो श्रीमंतीची व्याख्या बदलली रे त्यानं दिलं या थोडं त्याकरता जगा. कारण कधी कधी असं तुम्ही एकटं बस शरीराचं चाललंय बरं का माणसाच्या तो जीव गेला उद्या आपला जीव जाईल सावध व्हा. महाराज एकटं बसायचं असं घरी गेलं का नाही आता तुम्ही आणि मनाला विचार करायचा आजपर्यंत म्हातारं होत आलो देवानं आपल्याला काय मागितलं मागतच नाही हो. त्यानं सगळं दिलं या त्याकरता जगा. कधी कधी असा मनाला प्रश्न विचारा देवानं आम्हाला दिलं सांगितलं बुवानी कीर्तनात पण नेमकं देवाने आम्हाला काय काय दिलं. दिल इंद्रिय हात पाय आम्हाला देवाने लक्ष देऊन ऐका. लोक म्हणतात आम्हाला काय दिलं देवानं त्यांनी आज ऐकून जायचं बरं का. काय दिलंय माहितीये का लय मोठी श्रीमंती दिली तुम्हाला. काय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नाश जीवपण भौरव. हात पाय कान डोळे नाक या सगळ्यापासून जेणे तो जोडशी ह्या सगळ्यापासून देवाकडे जा. हात दिलं कशासाठी माहितीये का भगवंताच्या नामात टाळी वाजवाय सत्कर्म करा इतरांना मदत करायला. पाय त्याची वारी कराय. भाग्यवान लोक आपण माऊलीच्या वाटेवर राहणारी लोक आहे बरं का. लक्ष देऊ नका. इथं बसलेल्या सगळ्याला सुख पाहिजे का नाही मुद्द्यावर येतो बरोबर. काय पाहिजे सुख. अहो सुखासाठी धडपड आहे माणसाचं बाबा हे धड पडेपर्यंत धडपड कशासाठी आहे सुखासाठी. पण सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार. अहो सुख कुठं नाही हो तुम्ही पाहताय सगळीकडे पण सुख नाही. ऐका जगाच्या पाठीवर एक ठिकाण आहे जिथं सुख आहे. सुखरूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. पांडुरंगापाशी सुख या त्याला शरण जावं लागल आणि जात असताना 4 चाकीत जाऊ त्याच्या गावा खेड्या सुख देईल विसाव. असंच का हो नाही 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 4 चाकीत नाही नाचत जाऊ त्याच्या गावा खेड्या सुख देईल विसाव. नाचतच जावं लागल आणि नाचत जाण्यासाठी पाय दिलं या मुद्द्यावर. हात नामात टाळी वाजवाय. पाय त्याची वारी करायला. कान त्याची कीर्ती आहे काय. डोळं दिलं आम्हाला देवानं चांगलं पाहण्यासाठी आणि चांगलंच पाहत जा. अलीकडच्या काळात समाजात घाण सवय लागली हो आम्हाला आमच्या डोळ्यानं चांगलं पाहतच नाही. बघा तुम्ही एखादा चांगला माणूस पुढे चालला का नाही त्याचा पाय कसा वडायचा आपल्या लोकांना सांगावं लागतं. पाया पडून सांगतो कीर्तनात बसलाय तुम्ही एवढंच घरी घेऊन जा. ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा माणूस पुढे चाललाय ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्यातला माणूस पुढे जातोय ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या समाजाचा भावकीतला गावातला माणूस पुढे जातोय त्याला सहकार्य करा सपोर्ट करा पाठिंबा द्या प्रोत्साहन द्या बळ द्या. का तर निसर्गाचा नियम या ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होत असेल ना आपण आपोआप मोठं होत असतो. हा नियतीचा खेळ आहे. विठाला विठाला फक्त दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना ठेवा. एक सांगू का तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल बाबा तुम्ही कुणाचं वाईट चिंतत नसाल तर तुमचं वाईट करायची ताकद देवा सुद्धा नाही. फक्त आपलं मन तेवढं साफ पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहावं त्या दिवशी समजा आपण माणूस झालो. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मग डोळं दिलं
चांगलं पाहण्याकरता, कान त्याची करिती ऐकण्याकरता, हा संबंध देह दिला. सगळं दिलं जेणे तू जोडशी नारायण, हे सगळं दिलं. पण कधी कधी आणखी बी असा प्रश्न पडू द्या, देवानं आम्हाला सगळं दिलं, हा देह दिला, एवढा अनमोल दिला, गोमटा दिला, शेवटचा दिला, फुकट दिला, पण देवाने देह दिला कशा करता? देव दिला देह देव दिला देह दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटाबादिकेचा. ऐका बाबा, सगळ्यांनी ऐका. आपल्याला देह दिला, फुकट दिला, गोमटा दिला, कशा करता? देवी दिला देह भजना गोमटा दिला. मला भजनाला पण पाहुणं झाला असं उलटा आम्ही वापर केला भोजनाला. काय करतोय? सगळ्यांनी विचार करा की खातोयच की आपण दुसरं काय करतोय? आणखी एका गोष्टीसाठी देहाचा वापर करतोय. संसार प्रपंच केलाच पाहिजे, पण संसार करत असताना संसारी असावे, आसोनी नसावी. भजन करावे वेळोवेळा किंवा कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची. या पुढं सगळे पुढं सरून बसा. पुरुष वर्ग इथं या की. तुम्ही इथलं गडे असं इकडे या की पुढं. बाबा या. चौबदार चौबदार इथं घ्या. हो का, इथं घ्या. सगळे येऊ द्या पुढं. ही जागा आपल्यासाठीच आहे, सगळ्यासाठी. महिला मंडळ पुटून या पुढं. श्राद्धाचं कीर्तन एकवर पाहुणे येत राहणार. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको. सुरुवातीला सगळ्यांनी पुढं सरून बसा. विठाला विठाला या पुढं. उठून या सगळे, उठून या. पाठीमागचे उठून पुढे या. विठाला 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 विठाला. पुढं सरून बस जा. कीर्तनात कधी मागं बसायचं नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनात देव आला. या कीर्तनात जर महाग बसाल तर देव कायमचं माग ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. असं असं पुढं सरून बसा. आणखी गॅप कोणी ठेवू नका. फक्त थोडं असं पुढं सरा. संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा किंवा कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. संसार करा, प्रपंच करा, पण त्याला परमार्थाची जोड असू द्या. प्रपंच करा नेटका, नसो फाटका न तुटका. त्याला असू द्या परमार्थाचा चुटका. नाही तर तुम्हाला बसल फटका. नाही फटकन झटका संगत एखादी बघतोय. हा, म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ साधा. कारण त्याला शरण जावं लागल. कारण या आली या संसारा उठा वेग करा. शरण जावं दारा पांडुरंगा. का आम्ही त्या देवाला म्हणायचं? का त्या देवाला शरण जायचं? त्याचं कारण आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? म्हणून तरी देवाला शरण जा. तो जीव गेलाय, उद्या आपला जीव जाईल का आज जीव जाईल आपल्याला माहिती नाही. थोडं तरी त्याकरता जगारी. देह काळाचा आहे. काळ म्हणजे काय बाबा? यमाची एक अद्भुत शक्ती, त्याला म्हणा काळ. काळ ही गोष्ट अशी कधीच कुणासाठी थांबत नाही बाबा. एकदा काळाची उडी पडली की तिथं सोडविना तेव्हा माईबाप. मरण आले की नाही माईबाप सांगू सोडवू शकत. मध्ये झालं असं, ते एक लेकरू गावामध्ये फार गाडी ताणायचं. गावातले लोक घरी जायचे, आईबापाला सांगायचे, ऐका मावशी तुमच्या लेकराला सांगा, बाबा तुमच्या लेकराला काहीतरी सांगा, अख्ख्या गावातून गाडी ताणतंय, अख्ख्या रस्त्याने गाडी ताणतंय, काहीतरी चांगलं शिकवा. म्हणून घरी आल्यानंतर आईनं सांगितलं, लेकरा ए बाबा गावातले लोक कालवा करतात रे, पाया पडते तुझ्या. इकुलता एक लेक आहे माझा, इकुलता एक कोंब आहे माझा, पाया पडते रे लेकरा तुझ्या. गाडी ताणू नको रे, तुझ्याकडे बघून आम्ही जगतो या लेकरा, विनंती माझी, गाडी ताणू नको. असं आईनं सांगितल्याबरोबर लेकरू होय म्हटलं. जिथपर्यंत आईला दिसतंय तिथपर्यंत लेकरू गाडीवर सावकाश गेलं. जिथून दिसायचं बंद झालं तिथून पुढं लेकरानं गाडीचं स्पीड वाढवलं. आणि स्पीड वाढवल्याबरोबर, कारण त्याचं लिहिलं होतं, जिथं लिहिलंय तिथं चालून जावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. तिथं कोण काय करू शकत नाही. लेकरानं त्या पोरानं स्पीड वाढवलं आणि जसं गाडीचं स्पीड वाढवलं तशी गाडी भरदार वेगाने गेली. ज्या ठिकाणी मरण लिहिलं या तिथं गाडी गेली, 4 चाकीला धडकली, लेकरू मेंदूवर पडलं, जाग्यावर जीव गेला. ज्या ठिकाणी जीव गेला, आईनं किती सांगितलं
सांगितलं लेकरा गाडीत आणू नको, पण जिथं लिहिलंय तिथं चालून जावं लागलं, मरावं लागलं सोडविना तेव्हा मायबाप. आई बाप मरणातून सोडू शकत नाही. तू म्हणाल बुवा हे बघा अमुक तमुक माणूस लय मोठा याव, लय पैसा आहे त्याच्याकडे, लय धंदवलत आहे, लय जहागीरदार या, तो माझ्या ताटाला ताटला म्हणजे जेवण करतो. अरे येड्यात तो सुद्धा जायचा या. आमर असं कोणी नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. देशाचा चौधरी म्हणजे देशाचा पंतप्रधान तिसऱ्यांदा. कोण आहे व म्हाताऱ्या माणसाला विचारात देतोय म्हणून बरं आहे, कीर्तनात तरी नाव घ्या की त्याचं. हा कोण आहे पाहुणं? नरेंद्र मोदी. बरोबर बाबा. 2 वर्ष झालं त्यांची आई निघून गेली या. आका भारत देश ताब्यामध्ये. बरोबर का नाही? आका भारत देश ताब्यात या. गेलेल्या आईचा आत्मा आणता आला असता. आणता नाही आणायच पाहिजे होता माझं तर म्हणणं आहे. देश ताब्यात आहे की नाही आणता आला हो का? तर सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी बली बली. बली बली म्हणजे त्यात हात जोडून चालणारी आली आणि छाती काढून चालणारी आली. कोणच काळातून सुरू शकत नाही. सहज माणूस म्हणतो आमका तमका विचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असता, वाचला असता. आहा जिथं लिहिलंय चालून जावं लागतं. कोण म्हणतो डॉक्टर माणसं मरायची वाचवतात? डोक्यातनं काढा आजपासून. डॉक्टर सुद्धा शेवटी कुणा विश्वास ठेवायला होत्यात? कोण म्हणलं माणसं? माणसासारखी गद्दार जात पाहुणं जगात दुसरी कुठलीच नाही. कुणा माणसाव नाही. तू काय म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या किंवा अंतकाळीचा सोयरा. तू का म्हणे विठोदरा. बस त्या जगाच्या मालकाशिवाय तारणारा मारणारा आणि उद्धार करणारा दुसरा कोणी नाही. अरे डॉक्टरांनी घरातली माणसं मारायची वाचवली असती. तुम्ही देव घरातले देव पाण्यात सोडला असतं, डॉक्टरचं फोटो पुजत बसला असता. काय मत आहे तुमचं? कोण वाचवतं? आहा तारणारा मारणारा उद्धार करणारा तो या. त्याला शरण जावं लागेल कारण देह काळाचा आहे. एखादा बोका उंदराव टोपून बसतोय तसा तो काळ नावाचा बोका तुमच्या आमच्या देहावरती टोपून बसला रे. एकदा काळाची झडप पडली की आपला देह मात्र नक्की जाणार आहे. देह जाईल, 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 देह जाईल. हरी बोल. जाईल त्याची काळबा खाईल. जाईल जाईल त्याची काळबा खाईल. त्याची काळबा जाईल. जाईल जाईल त्याशी काळ बा खाईल. काळ नावाचा बोका आम्हाला खाऊन टाकणार. कळालं बुवा? आम्ही एक ना एक दिवशी मारणार आहे. पण पुढे जाऊन तुम्ही देवाला शरण जा दहन कुबेराचा असं म्हटलं. दहन म्हणजे काय? दहन म्हणजे काय बाबा? पैसारखा दागदागिने जमीन जुमला शेतीवाडी बंगला माडी नोकर चाकर ह्या सगळ्या गोष्टीला आपण धन म्हणतो. तुकाराम महाराज म्हणले ते कुबेराचं आहे. माझं म्हणूच नका. अलीकडच्या काळात माझं म्हणायची लई लोकांना सवय लागली. हे माझं ते माझं, हे मी कमवलो ते मी कमवलो आणि मग मी मेल्यावर मागं कसं व्हायचं तू मरून बघ. पाया पडून सांगतो तुम्ही किती जगलाय बाबा ह्याला किंमत नाही हो. तुम्ही कसं जगलाय ह्याला लय किंमत आहे. पैसा किती कमवला ह्याला महत्व नाही, कसा कमवला ह्याला महत्व आहे. कीर्तन जगायचं कसं शिकवताय का? आणि कमवला बी पाहिजे बरं का. पैसा ही गोष्ट असे पाहुणे लक्ष देऊ नये का सगळ्यांनी. भरपूर कमवा. पैसा कसा कमवा? सटकून कमवा. कळतं का? सटकून म्हणजे भरपूर कमवायचा पैसा. बांगला तर असा बांधा बाबा बघणाराची टोपी पडली पाहिजे. बस बांधायचा. त्याचं कारण या धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी. अलीकडच्या काळात ज्याच्याकडे लय पैसे का नाही तो लबाड जरी असला तर दुनिया त्याला खरं म्हणाय बसली का? तर दुनियाच लबाडाची आहे. जगबुडीकडे चाललं या. ह्यातून जो सरळ मार्गे नीतिमतीने जगतोय तो तरुण जाणार आहे. कमवा कमवलंच पाहिजे. उगा हे झाले कसं माहिती आहे का बाबा? अलीकडच्या काळात वर्ष श्राद्धाचे कीर्तन ऐकणारी लोक आहे तुम्ही. वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं का नाही कुठलं बी कीर्तनकारी उद्या 2 वाक्याशिवाय वरी श्राद्धच पुरं होत नाही. कुठले 2 वाक्य? पहिलं वाक्य कीर्तन करायचं. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला या. तुम्हाला एक ना एक दिवशी जायचं या. आणि त्यातलं दुसरं वाक्य
मोकळ्याच हाताने आला आणि जाताना सुद्धा ह्या वाक्याशिवाय वरी सरादच पुरं होत नाही. पहिलं वाक्य माणूस म्हणून जन्माला आला या, तुम्हाला एक ना एक दिवशी जायचं या. आणि दुसरं वाक्य मोकळ्याच हाताने आला आणि जाताना सुद्धा गुलदगड बुवा म्हणायचं, बुवा ठोंबरे पाहुण्याच्यात कीर्तनाला येताना तुम्ही मोकळ्या हाताने आला, मग कीर्तन करून जाताना एक बी बुवा मोकळा जायचा ना लिहून देतो मी. हा पाया पडून सांगतो, पैसा ही गोष्ट अशी मेल्यावर सोबत नाही, पण जगायसाठी गरजेचे आहे. ऐका रे बाबा, भरपूर कमवा, पण कमवताना जोडून या धन. उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचकरी. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा सुख देतो आणि वाईट मार्गाने कमवलेला तात्पुरतं सुख देतो, आयुष्यभर भरपूर दुःख देतो. म्हणून चांगल्या मार्गाने कमवा. कमवत असताना ह्या जीवावर त्याची सत्ता आहे, त्याकरता थोडं जगा आणि त्याला जे आवडतं ते कमवा. देवाला काय आवडतं? पहिली गोष्ट कर्म, दुसरी गोष्ट पुण्य. कर्म आवडतं वय देवाला, हो आम्हाला कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. कर्माची व्याख्या पुरुष वर्ग कीर्तन जगायचं कसं शिकवतो, गोड ऐका आणि उद्यापासून तसं जगा. कर्माची व्याख्या, कर्म कमवायचं म्हणजे काय? कर्माची व्याख्या ऐका, नीतिमत्तेने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कोणाला फसवून जगू नका, कोणाला लुबाडून जगू नका, गोरगरिबांच्या मानावर गुळून जगू नका, कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका. त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल, जसं कराल तसं भराल. हा नियतीचा फेराय, कधी कुणावर फिरेल सांगता येत नाही. म्हणून झुकून चाला हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. विठाला विठाला नम्रतेने जगायचं. नम्र झाला होता तिने कोंडिली अनंता. गावातून समाजातून पैर पावण्यातून चालताना हात जोडून चला बाबा. छाती काढून कधी कुणाचं चांगलं झालं या. नम्र राहाल तर कायम टिकाल, नम्र राहाल चिरकाल टिकाल, नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल. आणि आणखीच खोल सांगू का, छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ लिहूनच घ्या. छाती काढली की थोड्या दिवसाचा. बरं कुणाचं शिवड गेलं? रावणाचं. अहो 7 कोटी सोन्याची घर होती बाबा, त्याची 7 कोटी. एका एका घराला 3-3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. कवडी सोबत घेऊन गेला नाही. कुठं घेऊन बसला? माझा पत्रा. कुणाचं म्हणून माझा. हा चला महाराज पाया पडून सांगतो गड्या, कुठल्या गोष्टीला माझं म्हणू नका. देवानं दिलं म्हणायचं का? आम्हाला माझं म्हणायची लई सवय झाली. त्या माळशिरस तालुक्यामध्ये कीर्तन झालं, दत्ता महाराज आपण गेलो ते. हा आणि कीर्तन झालं, ते कीर्तन झाले. पाहुणे आम्हाला म्हणले, भाऊ आमच्या घरी चहा प्यायला चला. चहा प्या गेलो बाबा, ते चहा राहिलं, पाणी राहिलं, पण पाहुण्याने आम्हाला पहिलं बंगल्याच्या टेरेसवर नेलं. आणि टेरेसवर नेल्यानंतर म्हणले, बुवा हे बघा त्या 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 आंब्याच्या झाडापासून इकडं चिंचचं झाडापर्यंत जेवढं काय तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसते ते सगळं म्हणला माझं आहे, पट्ट्याचं. पाहुण्याचं नाव बी सांगितलं असतं, पण आपल्यातलं एक गुतोडा असतो. काय करायचं? चला हा काय करा, आपलं गोडवे अंगण आलं, गोडवे अंगण घरी जाऊ द्या, कुठनं बी चिटकायचं. त्या पाहुणे म्हणले, बुवा हे बघा त्या त्या आंब्याच्या झाडापासून या चिंचच्या झाडापर्यंत दिसतंय तेवढं सगळं डोळ्यानं म्हणला माझं आहे. त्याला मी हसून म्हणलं, येड्या अरे माझं म्हणू नको. माझं म्हणणाऱ्याने आज ऐकूनच जा. ती जमीन सुद्धा हसून म्हणती, येड्या हो अरे माझं म्हणू नकोस, माझं म्हणू नकोस, तुझा आजाबी असाच म्हणत होता. आजा मेला पंजा मेला बाप मजना मेला, एकदा तू पण तोही तैसा झाला. देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाहते भय आले मोठे पंढरी वाचोने. ऐका रे बाबा, ती जमीन सावध करती, येडे अरे माझं म्हणू नकोस, तुझा आजाबी असाच म्हणत होता. हे बघ त्या त्या जमिनीच्या वरच्या तुकड्यामध्ये तुझ्या आजाला दन दिली या, मधल्या तुकड्यामध्ये तुझ्या बापाला दन दिली या, आणि आता ह्या तुकड्यामध्ये तुला कशाला माझं म्हणायचं? पाया पडून सांगतो, कुठल्या गोष्टीला माझं म्हणू नका. देवानं दिलं म्हणायचे का? ते भरभरून देतो. पहिली गोष्ट कर्म कमवा, ह्यावर त्याची सत्ता या. दुसरी गोष्ट पुण्य कमवा. पुण्याची व्याख्या घरातले मायबाप, संतांची सेवा, भगवंताची सेवा, मुख्या जनावरांची सेवा, दान धर्म, ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात मोडतात. बरं महाराज माहिती आहे मला, आईबापाची संतांची सेवा करायची, देवाची सेवा करायची. मुख्या जनावरांचं काय आलं मध्येच? मुख्या जनावरांची सेवा, गोमातेच्या सेवेला फार मोठं पुण्य बरं का. आईची सेवा ही गाईची सेवा आहे, गाईची सेवा हीच आईची सेवा आहे. पाया पडून सांगतो गड्या, गोमातेची सेवा करा, मुख्या जनावरांची सेवा करा. का तर जगात त्यांना वाचा नाही. आपल्या माणसाला बाबा 2 गोष्टी लय अनमोल दिल्या देवानं जगात, लक्ष देऊ नका, कोणालाच नाही. त्या दोन गोष्टी माणसाला आहेत. कुठल्या? एक म्हणजे वाचा आणि दुसरी गोष्ट हास्य. तोंडानं बोलता येतं असा जगातला एक प्राणी माणूस, आणि हसता येतं असा एक प्राणी माणूस. तरी सुद्धा लोक हसत नाही. त्या कीर्तनात बसले तरी बोवाला सावडा आल्यासारखं बसल्या ते गडी कर्ज का महाराजाने फेड मोकळं बसा असं. म्हणजे कधी छातीत कळील महाराज सकाळ कोणी मरल कोणाला माहित नाही. शेवटचा दिवस म्हणून जगा, गोड जगा, सरळ मार्गे जगा, नीतिमतीने जगा. भगवंत काही कमी पडू देत नाही. एक गाय गुरांची सेवा, आणि शेवटची म्हणजे दान धर्म.
जे मी करतो ते जगाला सांगतोय ऐका. दिवसातून तुम्ही 10 रुपये कमवताय, 1 रुपया देवाच्या नावाने दिला शिका. ह्यावर त्याची सत्ता आहे म्हणून. कारण अख्खा दिवस ते 10 कमावल्यानं बळ दिलं चाले हे शरीर कुणाच्या असते कोण बोलविते हरविना. देखावणारा, चालवणारा, ऐकवणारा, बोलवणारा तोय. त्यानं जर हे तुमचं मशीनच जाग्यावर बंद पाडलं तर काय करायचं. जे जाग्यावर बसून माणूस आहे त्याला विसरा ह्याचं महत्व काय असतं ते पाया पडून सांगतो. त्याकरता जागा तो आपल्याला विसरत नाही, आपण त्याला विसरत असतो. मला खरं सांगा, पुढं बघा बरं सगळे खरं सांगा, झोपणं आपल्या हातात आहे, झोपीतनं उठणं आपल्या हातात आहे का. म्हणून लांब कशाला. गुलदगड बुवा सकाळचं कीर्तन करल, संध्याकाळचं कीर्तन करून बुवा घरी जाईल. घरी गेल्यानंतर बुवा घरी जाऊन निवांत झोपल. पुढं बघा सगळी, घरी जाऊन बुवा निवांत झोपल. पण बुवा सकाळ झोपीतनं उठल ह्याची गॅरंटी आहे का हो वय महिला मंडळ. महाराज घरी जाऊन निवांत झोपल पण महाराज सकाळ झोपीतनं उठल याची गॅरंटी आहे का. म्हणजे कोणा वतायचा म्हणून माझं नाव घेतलं नाही तर सगळ्याचं तेच आहे. काय करत आपल्याला बरं आहे. महाराज झोपणं आमच्या हातात आहे, झोपेतून उठणं आमच्या हातात नाही. ज्या दिवशी सकाळी झोपेतून उठाल ध्यानात ठेवा देवाचं लक्ष अजून आपल्यावर आहे. आणि ज्या दिवशी झोपेतनं उठणार नाही ध्यानात ठेवा देवानं आपल्यावरचं लक्ष काढून घेतलं. म्हणजे रोज आम्ही झोपेतनं उठतोय म्हणजे देव आम्हाला विसरलाय का नाही. आपण देवाला विसरत चालू म्हणून सावध कराय कीर्तन. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा शैशाचा. झाले गेला जाऊ द्या आणि इथून पुढे तुम्ही सावध व्हा आणि त्या भगवंताला शरण जा. आजचा जो अभंग या तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ह्या जीवाव देवाची सत्ता सांगण्यासाठी लिहिलाय बरं का. अख्ख्या अभंगात मी देवाला शरण जा सांगतोय का तर यावर त्याची सत्ता आहे बरं का. म्हणून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला असेल कारण आहे ना. मी नेहमी सांगतो संतांच्या अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या कविता नाही सुचल्या म्हणून रचल्या, काहीतरी कारण आहे. तुकाराम महाराजांना काहीतरी घडलं, काहीतरी झालं, काहीतरी ऐकलं, काहीतरी पाहिलं, काहीतरी अनुभवलं, काहीतरी प्रचिती आली, काहीतरी पूर्वपीठिका आहे म्हणून संतांनी अभंग लिहिलं. आले देवाच्या मनात येते कोणाचे चालेना. हा अभंग का लिहिला कारण या उगं म्हणतात त्या अलीकडच्या काळात सुंदरते ध्यान म्हणजे माणसं गोळा करायचा अभंग आहे. गोळा कराय अभंग लिहिलाय वे कारण या तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिला त्या पाठीमागं कारण आहे. काय होतं ऐका. तुकाराम महाराजांची पत्नी जिजा, तिचं माहेर आबापंत गुळवे पुण्याचे, फार मोठी प्रस्त बाबा. आणि तुकाराम महाराज बी काय गरीब नव्हतं बाबा. तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन होती आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. ऐकताय का गडी किती. तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन या आणि सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. मामा आमचा एकरच असतो अहो आणि तो बी कारखाना जाळल्याशिवाय नेहना दरवर्षी तरी सुद्धा आम्ही छाती काढून चालतो. या तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. आबापंत गुळवे मरण पावले आणि बैलगाडीने निरोप तुकाराम महाराजांच्या दारात आला. जिजाई माता पहाटच्या पाऱ्यामध्ये उठलेल्या होत्या. पहिल्या काळात पहाट उठत होत्या, आताची पहाट 8 वाजता होती, त्याला पर्याय नाही. जिजाई माता पहाट उठल्या होत्या, बैलगाडी ओळखली, माहेरची बैलगाडी आली पण लांबनच ओळखलं निरोप माहेरचा आलाय पण दुःखाचा आलाय. कसं ओळखला असेल सुखाचा का दुःखाचा. बैलांच्या अंगावर झोली असल्यानं पायात चाळ असलं की म्हणायचं निरोप सुखाचा आलाय. अंगावर झोल्या नसल्यानं चाळ नसलं की म्हणायचं निरोप दुःखाचा आहे. झालं असं बैलांच्या अंगावर झोल्या नाही चाळ नाही नक्कीच निरोप दुःखाचा आलाय. जिजाई माता बाहेर आल्या. आबापंत गुळवेंचे दिवाणजी श्याम काका बैलगाडी घेऊन आले होते. विचारलं श्याम काका एवढ्या पहाटेच्या पाऱ्यामध्ये तुम्ही गडबडीत कसं काय. नाही म्हणे आबापंत गुळवे जरा आजारीत. घरातला माणूस मरण पावलाय, घरच्या व्यक्तीला अचानक सांगायचं नसतं. मग काका तुमच्या डोळ्यात पण तुम्ही रडताय. नाही म्हणे फारच आजारीत. आणि लक्ष देऊ नका त्या काळामध्ये काय मोबाईल नव्हते बरं का. या झालंय घडलंय वाट पाहतो या लवकर या. त्या काळात मोबाईल नव्हते आणि त्यात बी पाहुणे तुम्ही सगळे जाणकार लोक कीर्तनात बसला मी जाणीवपूर्वक सांगतो. पहिल्या काळामध्ये मोबाईल नव्हतं म्हणून पहिल्या काळातलं संसार सुखाचं होतं. काय म्हणला बुवा. पहिल्या काळात मोबाईल नव्हतं म्हणून येळे महाराज पहिल्या काळातलं संसार सुखाचं होतं. पहिल्या काळात जर ह्यातली एखादी मायमाऊली नांदाई चालली होती का नाही त्यावेळी जाताना तिचा बाप सांगत होता हे तायडे हे बघ ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली. ज्या घरी चाली त्या नवऱ्याचा संसार सुखाचा कर. घराचं गोकुळ कर, घराचं वृंदावन कर. ज्या घरी चाली त्या घरी सुखानं राहा. इकडची भांडणं तिकडं, तिकडचे भांडणं इकडं सांगू नको. बापाची मान खाली होईल असं समाजामध्ये जगू नको तायडे. ज्या घरी दिली त्या घरी सुखानं राहा असा जाताना आमचा बाप सांगत होता. बाबा त्या अलीकडच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये झाला असं आमची लेख नांदाय गेली का नाही दुसऱ्या दिवशी आमची आई म्हणणारी फोन करते हे बघ ताडी सगळी माणसं कशी आहेत बघ, अख्खं घरदार कसं आहे बघ, सगळी चांगली आहेत का बघ, सगळ्याशी पटत असल जमत असल तर बघ, हे बघ जमलं तर बघ नाही तर दुसऱ्या दिवशी आपलं पाहुण्याला घ्या. आणि 50% संसार आमच्या आईने मोडलं. ते महिला
पायापडून सांगतो, तुम्ही कीर्तनात बसला एवढंच घरी घेऊन जा. आपल्या लेकीला शिकवताना एवढं शिकवा. हे ताडी हे बघ, परक्याचं धन आहे, कुणाच्या ना कुणाच्या घरी जायचंय ताडे, तुला इथं राहायचं नाही. माझी विनंती आहे तुला, हात जोडून विनंती, बापाची मान खाली होईल असं समाजात वागू नको. ए ताडी, गेलीच कुणाच्या घरी तर ऐक बाई, ए कुणाचं तरी घर फोडणारी होण्यापेक्षा कुणाचं तरी घर जोडणारी हो, एवढंच लेकीला शिकवा. बस, बाकी काय शिकवायचं नाही. एवढं जरी शिकवलं तरी तुमच्या लेकीचा संसार सुखाचा आहे. त्या काळात मोबाईल नव्हते बाबा. बैलगाडी निरोप आला, जिजाई माती बैलगाडीमध्ये बसल्या. हा करता बैलगाडी पुण्यापर्यंत पोहोचली. बैलगाडीतून खाली उतरल्या. 4-2 माई मावल्यांनी तोंडाला पदर लावलेला पाहिला. ओळखलं नक्की दुःखाची बातमी. त्या गर्दीतून वाट काढत 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 पुढे गेल्या. पुढे गेल्यानंतर आबापंत गुळवेंचं प्रेत भिंतीला टेकवलेलं पाहिलं आणि बापाचं भिंतीला प्रेत टेकवलेलं पाहिल्याबरोबर खळ दिसणं डोळ्यातून पाणी आलं. जिजाई माता प्रेतासमोर उभा आहे आणि प्रेतासमोर बसल्या आणि त्या प्रेताला धरून हलवायच्या आणि म्हणायच्या, बाबा बोला, बाबा बोला, तुमची लेक आली, तुमची ताडी आली, तुमची बाहुली आली, बाबा माझ्याशी बोला, बाबा मी तुमच्या पुढे बसले, बाबा बोला. पण या विश्वाचा नियम आहे की हो, गेलेला माणूस परत कधी बोलत नाही. आणि त्यात बी आपल्या समाजात घाण सवय लागली हो लोकाला. माणसं मेलेल्या मड्या शेजारी बसतात, बोल म्हणतात, पण जिवंतपणी कधी माणसाशी बोलून घेत नाही लेका हो तुम्ही. बघा तुम्ही, घाण सवय लागली. मेलेल्या मड्या शेजारी बसायचो, बोल म्हणायचो आणि जित्यापणी त्या माणसाच्या तोंडाकडे बघायचं नाही. कुणी सांगितलंय स्वांग करायचं 4 चौघात, जित्यापणी बोलायचं नाही, मेल्या ओरडायचं. पायापडून सांगतो, माणसाशी बोलून घ्या रे बाबा. एकामेकाचं वाईट बघायचं, एकामेकाचं वाईट चिंतायचं, एकामेकासोबत न बोलायचं. तसलं दिवस निघून गेलं. पाखरासारखी माणसं उडून चालले. ती सगळ्यासोबत चांगलं जगा, क्षणाचा भरोसा नाही, सगळ्यासोबत आपुलकीनं जगा. जिजाई माता प्रेतासमोर उभा आहेत. मेलेलं प्रेत कधी उठत नाही, मेलेलं प्रेत कधी उठत नाही. झालं असं, प्रेताला उचललं आणि प्रेताला खांदा दिला. लक्ष देऊ नये का, 3 भावकीतलं आणि 1 सोयरा लागतो बरं का. प्रेताला खांदा दिला किती? 3 भावकीतलं 1 सोयरा. प्रेत उचलण्यात आलं. बरं, प्रेताच्या अगोदर प्रेतासमोर बसल्या, बोलल्या, पण मेलेला माणूसच बोलत नाही. मी पाया पडून सांगतो, सगळ्याशी जिवंतपणी बोलून घ्या. कोण आईसोबत बोलत नाही, कोण बापासोबत बोलत नाही, कोण भावासोबत बोलत नाही, कोण बहिणीसोबत बोलत नाही, कोण सासूसोबत बोलत नाही, कोण सुनोसोबत बोलत नाही. कशा पाय एवढंच घेऊन जायच्या कीर्तनातून. संध्याकाळी सगळे घरात जेवतोय, सकाळी झोपेत नाही, एखादा उठतोय का नाही आपल्याला माहित नाही. कशा पाय वाद करता. बरं, तुम्ही सगळे जाणकार लोक बसलाय. पुढे बघा, इथं टोपी घातलेले जेवढे तुम्ही आजोबा आहेत का नाही, तुमच्या काळामध्ये मला खरं सांगा बाबा, तुम्ही शाळेत जाताना पाहुणं कुठल्या कंपनीची सॅक घेऊन जात होता तुम्ही? कशाची सॅक आली म्हणावं, ठिक्याच्या पिशव्या होत्या आम्हाला, ते घेऊन तुम्ही शाळेत जायचा. 2 जर भाव असला का नाही, लक्ष देऊ नका, 2 भाव असला, थोरला असायचा, बारका असायचा. जाताना आई तुमच्या हातावर 4 आणि 8 आणी टेकवायची. ते घेऊन थोरल्यानं जावं शाळेत. गेल्यावर त्याची एकच गोळी येत होती बाबा, एकच गोळी यायची. थोरल्या भावानं ती शर्टाच्या कोपऱ्यामध्ये धरायची आणि दातानं तोडायची. पण थोरला बी एवढा कन्नशिबी असायचा, कधीच गोळीचा मधोमध तुकडा व्हायचा नाही. एक मोठा व्हायचा आणि एक बारका व्हायचा. खरं खरं उत्तर द्या, विचार करून उत्तर द्या. थोरल्या भावाचा बारक्या भावावर लय जीव या. थोरला भाव बारक्या भावावर जीवा पाड प्रेम करतो या. थोरल्या भावानं गोळीचा मोठा तुकडा बारक्याला दिला असेल का बारका तुकडा बारक्याला दिला असेल? लय बारक्यावर जीव आहे त्याचा. कुठला बाबा? मोठा दिला असेल, बरोबर का नाही? कारण लय जीव आहे हो बारक्यावर, का तर मोठ्याला शेवटी महागार घ्यावी लागते. मोठ्या भावाचा बारक्या भावावर लय जीव आहे. गोळीचा मोठा तुकडा दिला असा. बाबा आज ती गोळी सुद्धा विचार करती. लेका हो, गोळीच्या तुकड्यासाठी कधी विचार न करणारं भाव तुम्ही आज जमिनीच्या तुकड्यासाठी, काकरीभर जमिनीसाठी वाद घालत असाल तर कुठं गेला धर्म, कुठं गेली नीतीन, कुठं गेली परंपरा? पाया पडून सांगतो, एका आईच्या उदरातून जन्माला आलेली लेकरं कशा पाय घरामध्ये वाद करतात. सगळ्याशी आपुलकीनं जगा, क्षणाचा भरोसा नाही. एक ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या घरातल्या माणसाच्या डोळ्यात पाणी, ज्या दिवशी महिला मंडळ आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या, आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी, वाक्य लिहून घ्या. उद्या तुम्हाला सुद्धा लेकरं आहेत, उद्या तुमची सुद्धा 30 गत झाल्याशिवाय राहणार नाहीत. जसं कराल तसं भराल. हा नियतीचा फेर आहे, कुणाला फिरेल सांगता येत नाही. बरं, कशा पाय वाद करायचं, कशा पाय नाही बोलायचं घरात वाद? माय माऊली कशा पाय करतं लांब कशाला? तुम्ही जर परवानगी दिली का नाही, इथं 6 जणी सासू संग न बोलणारे बसले, ते द्या परवानगी. मी 6च्या 6 माय माऊली न नाव घेता बरोबर बघू कोण आहे का. बिचारी एक खऱ्यानं उभा राहिली गाड्या माग, सगळ्याच माग बघायला. ते तसलंच आहे पाहुणा. आम्हाला आमचं नाही दुसऱ्याचं म्हणलं की लय बघू वाटतंय. आपल्या घरातली लाईट गेल्यावर आपण काय करतो पहिल्यांदा? दिवा लावतो. कोण म्हणलं दिवा? चांगलं दिवा लावलं असतं की. आपल्या घरातली लाईट गेल्यावर काय करतो आपण पहिल्यांदा? शेजारच्याची गेली का म्हणतो. हा, त्याची गेलेली असल्या मग आपल्याचा जाळ का होईना पण त्याची गेली पाहिजे, ही भाव नाही आपली. मी नुसतं म्हणलं मागं एक जण उभा, मी लेकरं मुपली
मी नुसतं म्हणलं मागं उभं राहिले तर सगळ्या बिचाऱ्या मागं बघायला म्हणले असेल बाया मीच सासू संग बोलत नाही दुसरी कंची उभा राहिले सगळ्या मागं बघायला लागल्या पाया पडून सांगतो जसं कीर्तनात हसताय तसं घरामध्ये खळखळून हसा तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर निघायची नाही सगळ्यासोबत आपुलकीनं जगा मेलेल्या मड्या शेजारी बसून बोल म्हणणारे आपली जात जित्यापणी माणसासोबत बोलून घ्या वैर कुणाशी धरू नका 4 लोकांना मेल्यावर चांगलं नाव काढू द्या एवढी संपत्ती तुमची तेवढीच कामवा प्रेत उचललं प्रेताला खांदा द्यायची वेळ आली प्रेताला खांदा दिला 3 भावकीतला आणि 1 सोयराला म्हणून माणसाने कुणाशी बी वैर धरा भावकीशी कधी वैर धरायचं नाही का तर शेवटी उचलायला तीच असते पानच हालत नाही त्यांच्याशिवाय आपल्या बरं भावकीशी म्हणण्याऐवजी कुणाशीच वैर धरू नका काही नाही माणसाच्या जन्मामध्ये 3 भावकीतलं आणि 1 सोयरा म्हणून तुकाराम महाराज उभा राहिले प्रेत उचललं प्रेताला विसावा द्यायची वेळ आली बरं विसाव कोणाला पाहुणं प्रेताला होय ते किती केलं तर मेलेलं आहे त्याला हाणलं काय मारलं काय बोललं काय काय कळतं या विसावा प्रेताला नाही विसावा माणसाला आहे पाठीमागचे खांदेकरी पुढे जातात पुढचे खांदेकरी पाठीमागे येतात पाठीमागे उभा असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रेताला खांदायला पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांची पत्नी जिजन पदर पसला मालक विनंती माझी तुम्हाला ऐकलंय मी आजपर्यंत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ ऐकलं मी जगाला घेऊन जाणारा काळ तुम्हाला आज गुलाम होऊन सलाम करतो या विनंती माझी मालक ऐका सांगा तुमच्या त्या काळ्या देवाला सांगा तुमच्या पांडुरंगाला आजपर्यंत ह्या जिजन केलेलं सगळं पुण्य पणाला लावा फक्त माझा मेलेला बाप मला पुन्हा परत करा काय मागितलं जिजाई मातेनं सगळं पुण्य माझं पणाला लावा फक्त मेलेला बाप मला पुन्हा परत करा मला वाटते लांब कशाला बाबा 1 वर्षापूर्वी समस्त ठोंबरे परिवाराची हीच अवस्था झाली होती 2 मुलं आहेत बाबा 2ही लेकरांना वाटत नव्हतं एवढ्या लवकर आमच्या बापानं आमच्यातून जावं आणखी काही दिवस जगावं असं वाटत होतं आणखी काही दिवस आमच्यामध्ये सुखाचं पाहू आता कुठं 4 दिवस सुखाचं आलं त्यावेळी देवानं कुठं देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे न्याप्रमाणे देवा सगळ्यासोबत चांगला वागला पण आम्हा लेकरांसोबत वैरासारखा वागला वाटत होतं या लेकरांना सुद्धा आमच्या बापानं नाही जावं बाप गेला की जीवनाचा आधार तुटला हो बाप गेला की माईचा सागरातला आजपर्यंत बाप कोणाला कळला नाही का तर समाजात बाप कोणी गायला नाही बाप कोणी व्यक्त केला नाही त्या साने गुरुजीच्या लेखणीला बहर आला त्यावेळी साने गुरुजींनी लिहिताना सुद्धा श्यामची आईच लिहिली हो बाप लिहिला नाही का तर बाप आमचा कधी समाजात आला नाही बाप कधी आमचा हसला नाही बाप कधी रडला नाही म्हणून आजपर्यंत आम्हाला बाप कळला नाही पाया पडून सांगतो रे जेवढा आई प्रेम करते तिच्या कितपट बाप करत असतो आई लेकराला कडेव घेते या जे मला दिसतंय ते माझ्या लेकरानं पाहावं पण बाप हा नेहमी लेकराला खांद्यावर घेत असतो जे मला दिसत नाही ते माझ्या लेकरानं पाहावं ही भावना बापाची पण बाप आम्हाला कळलाच नाही पण बाप माझ्यासारख्याने सांगण्यापेक्षा तुकोबराय सांगू लागले बाप करी जोडी लेकुराची वडी आपली करवंडी वाढवणी केला मिराशीचा धनी कडे वागवणी बार खांदी महाराज आजपर्यंत बापाचा गोडवा गाणारे अभंग सुद्धा मला जास्त बघायला मिळाले नाही का बाप आम्हाला कळला नाही पर बाप सांगायचं झालं माय माऊली हो 5 मिनिटं तुमची घेतो तुम्ही पुढे बसलाय एखाद्या माय माऊलीला विसरा माहेर कुठपर्यंत आहे तिला जोपर्यंत आयुष्यामध्ये बाप जिवंत आहे तोपर्यंत येळे महाराज माहेर आहे ज्या दिवशी आयुष्याला बाप निघून जातो त्या दिवशी तिचं माहेर संपतं एखाद्या आजीबाईला विचारलं आजी तुम्ही काव माहेराला जात नाही त्या आजी सांगते बाबा आले का कुणासाठी म्हणून माहेराला जावं जो होता तो सोन्यासारखा बाप गेला जी होती ती आई गेली कुणासाठी म्हणून आम्ही माहेराला जावं 80 वर्षाचा बाप असू द्या आणि 60 वर्षाचे लेक असू द्या ते लेकीची पिशवी कधी माहेरावरून रिकामी जात नाही पण त्याच आयुष्यातला बाप जाऊ द्या पिशवी रिकामी आल्याशिवाय राहत नाही बघा तुम्ही फाटक्या धोतरावला असू द्या बाप असावा रे मळक्या धोतरावला असू द्या बाप असावा मारणारा असू द्या बाप असावा जोडणारा असू द्या बाप असावा बोलणारा असू द्या बाप असावा माफी मागून बोलतो दारू पिणारा असावा बाप असावा ज्या घरामध्ये बाप आहे त्या घराला अस्तित्व आहे ज्या घरामध्ये बाप आहे त्या घराला पावित्र्य मांगल्य स्वाभिमान आहे अभिमान या पाया पडून सांगतो माणसं आहे तोपर्यंत जपा रे जिजाई माता हात जोडून उभा आहे तुकोबराय या विनंती माझी तुम्हाला सगळं पुण्य आमचं पणाला लावा या सुद्धा लेकरांना वाटत होतं देवा एवढा सयास केला ठास केला आजपर्यंत कुणावर आमचा विश्वास नव्हता देवा तुझ्यावर विश्वास रे देवा विनंती आमची तुला आमचा मेलेला बाप आम्हाला पुन्हा परत कर वाटत होतं लेकरांना पण या कुटुंबाची समजूत काढण्याकरता म्हणा किंवा जिजाई मातेची समजूत काढण्याकरता तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं लेकरा हो ऐका पुरा हो ऐका वाटतं आपल्याला आपला बाप नाही जावा वाटतं आपल्याला आपली आई नाही जावी वाटतं आपल्याला आपल्या रक्ताचा मासाचा माणूस नाही जावा पण ऐका रे बाबा या विश्वाचा नियम रे बाबा हो ऊसापासून साखर तयार करता येते साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येत नाही दुधापासून तूप तयार करता येतं तुपापासून पुन्हा दूध तयार करता येत नाही रे लेकरा हो या विश्वाचा नियम या एकदा का त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं ऐका रे बाबा एकदा जगाच्या मालकाच्या मनात आलं एकदा का त्या काळ्या देवाच्या मनात आलं तिथं कुणाचंच चालू आले देवाजीच्या मनात आले देवाजीच्या मनात आले
तारा राणी हरिचंद्र तारा राणी अरे देवा तुकोबराय सांगू लागले बाबा हो ऐका वाटतं आपल्याला आपला माणूस नाही जावा इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं आपली आई नाही जावी आपला बाप नाही जावा जीवनाचा आधार निघून जातोय जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतात स्वार्थी पण निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे आई आणि बाप आहे अख्खं जग पाठीवरून हात फिरवतं स्वार्थ या पण बापाने जी थाप टाकलेली असते ती निस्वार्थ भावनेची असते वाटतं आम्हाला आमचा बाप नाही जावा वाटतं आम्हाला आमची आई नाही जावी पण त्याकरता तुकाराम महाराज म्हणू लागले वाटतं रे आपल्याला आपला माणूस नाही जावा पण या विश्वाचा नियम आहे का हो एकदा त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं एकदा त्या जगाच्या मालकाच्या मनात आलं आजपर्यंत तिथं कधी कुणाचं चालत नाही महाराज चालत नाही म्हणण्याऐवजी चाललं कुणाचं नाही ते सांगा हे हरिश्चंद्र नावाचा राजा स्वतःच्या शयनकक्षामध्ये झोपताना सोन्याच्या पलंगावर झोपला त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आला हातामध्ये कटोरा घेऊन उठला हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी यावर नाही पटलं त्या पांडवाच्या आयुष्यातला प्रसंग दिला ज्यावेळी पांडवाचा पुत्र अभिमन्यू रणांगणात लढाय गेला लढण्याचा नियम या अनेकाने मिळवकांना मारायचं नाही आणि अनेकाने मिळवकांवरती तुटून पडायचं नाही कौरवाने अधर्म केला आणि अभिमन्यू मरण पावला देव पांडवाच्या जरी बाजूने होता पांडवांनी देवाला राज्य मागितलं होतं देवानं अख्खं राज्य देऊन टाकलं पांडवाच्या बाजूनं देव होता पांडवांनी आयुष्य मागितलं एका क्षणाचं सुद्धा आयुष्य दिलं नाही उलट पांडवांचा सहाय्यकारी गेली राज्याहुनी दुरी मग महाराज सर सगळ्याच गोष्टी त्याच्या मनात आहेत सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे देणारा तो घेणारा तो मारणारा तो तारणारा तो वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता झाडाचं पान त्याच्याशिवाय हलत नाही सगळ्याच गोष्टी त्याच्या मनात मग आम्ही काय करायचं तुकाराम महाराज म्हणले तुमच्या हातात काहीच नाही तुमच्या हातात आता फक्त एकच गोष्ट राहिली का पंढरपूरला जा लोक म्हणतात का म्हणून आम्ही जावं देवाकडं काय चांगलं केलं देवानं आमचं होता तो बाप नेला कोण म्हणाल होते ते आमच्या आई नेली का म्हणून जावं त्याच्या दारात ऐकून जा विनंती आहे माझी वर्षातून एकदा पंढरपूरला जा चंद्रभागेचं स्नान करा वरती आल्यावर भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्या दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण त्याचा आदर्श घ्या आदर्श घ्यायचा म्हणजे काय 28 युग जगाचा मालक विटेवर उभा केलाय फक्त मायबापाची सेवा आहे म्हणजे बाबा मी असं सांगायलो नाही तुम्ही आईबापाची सेवा करत बसा आहा फक्त आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका एवढं जगा बास तुम्ही जिंकला एवढंच करा बाकी काय मी परत एकदा सांगेन ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या सासू सासऱ्याच्या महिला मंडळ डोळ्यात पाणी येईल वाक्य लिहून घ्या उद्या तुम्हाला लेकरं आहेत उद्या तुमची ती गत आहे जसं कराल तसं भराल हा निसर्गाचा नियम आहे हे कलियुग आहे इथंच करायचं इथं भरायचं सगळ्याशी चांगलं जगा काय अपेक्षा आहे म्हातारपणी आईबापांची प्रत्येकानं 2 मिनिटं आहे का फक्त आपला आईबाप डोळ्यासमोर आठवा काय मागतील म्हातारपणी मी सांगतो 2 शब्द चांगले बोला आणि 4 घास सुखाचे द्या तिसरी अपेक्षाच नाही त्यांची हा काय अपेक्षा आहे तिसरी धन दौलत आपण सोबत नेणार नाही किंवा ते सोबत नेणार नाहीत आता आल्या मसने आता आले साधनं म्हणून आपल्या लोकांना कष्ट कराय बळ पडत नाही ह्या जुन्या लोकांनी हाताशिवाय कामं केली नाही बाबा कामं करून करून ते मरायला लागली आणि ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या म्हाताऱ्या आईबापाला त्रास होईल त्यांना ठेवा मोठं पाप या कराल तसं भराल घ्या त्या पुंडलिकाचा आदर्श पुढे या कानोपात्रा माताचं खोबराय नामदेवपारीचं दर्शन घेऊन रांगेला उभा राहा पुढे या त्या गरुड खांबाला काढून मिठी मारा आणि तिथून पुढे आल्यानंतर एक सावळी मूर्ती उभा या एक सावळ प्रब्रह्म उभा आहे आवडे हे गुरूप गोजरी सगुण पाहत लोचन सुखावली किंवा सदा माझ्या डोळा झडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयर्या तो गोड पांडुरंग परमात्मा डोळं भरून पहा गेलेला बाप या कुटुंबाला पाहाय मिळायचं नाही इथं बसलेल्या कुणाला आई नाही गेलेली आई तुम्हाला पाहाय मिळायची नाही पण विनंती या त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर गेलेला बाप आणि गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही कारण तो जगाची आई सुद्धा आणि जगाचा बाप सुद्धा म्हणून त्याला विठोबा रुक्माई म्हटलं जातं विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगणे आणि भ्राता विठ्ठल विने ताड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे जगात ज्याला कुणी नाही त्याला माझा विटेवरचा मालक या म्हणून विनंती या ज्याला मायबाप नाही त्याने देवाला मायबाप म्हणा तो सुख दिल्याशिवाय राहणार नाही आणि आहेत त्यांनी त्यांच्यासोबत चांगलं जगा कारण क्षणाचा भरोसा नाही जग अख्खं स्वार्थ या अख्खं जग स्वार्थी प्रेम करतं स्वार्थी कृपा करतं फक्त निस्वार्थ भावनेने मायबाप करतात म्हणून आहे तोपर्यंत जपा जगात सगळ्या गोष्टी पुन्हा आहेत मायबाप पुन्हा नाही अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है रे यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलती है लेकिन माँ बाप नहीं मिलते तुकाराम तुकाराम